विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. सर्वांचं स्वागत आपल्या स्टेप अप अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपला रिव्हिजनचा भाग 4 आहे. आज आपण व्यक्ती विशेष या टॉपिकवर म्हणजे निवड नियुक्ती निधन वार्ता संदर्भातल्या मागच्या 1.5 वर्षातले जे काही घडामोडी आहे त्या बघणार आहोत. 28 सप्टेंबरची आपली राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी ही रिव्हिजन सिरीज आहे आपली. यापूर्वी आम्ही 3 टॉपिक टाकले आहेत. वन लाइनर घडामोडी, क्रीडा आणि पुरस्कार. त्याला जबरदस्त प्रतिसाद दिला, त्याबद्दल मनापासून सर्वांचा आभार. चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया. चालू घडामोडी रिव्हिजन सिरीजमधला व्यक्तिविशेषमध्ये आपला निवड नियुक्ती आणि निधन वार्ता संदर्भातल्या घडामोडी बघतोय. चला तर मग तत्पूर्वी कालचं जेव्हा लेक्चर टाकलं मी, मला बरेच जणांचे फोन आलेत की सरजी ही बॅच जी आहे ही गट ब साठी तुमची चालणार आहेत का? ही जी रिव्हिजन बॅच आहे चालू घडामोडीची. तर मित्रांनो, एक थोडंसं तुम्ही लक्षात घ्या. रिव्हिजन गट ब ची जी परीक्षा असणार आहे नोव्हेंबर महिन्यामध्ये, तर त्याला मी एक वेगळी सेपरेट वन डे रिव्हिजन बॅच आणि एक साधारणतः 28 तारखेनंतर 30 तारखेला वेगळी गट ब ची एक चालू घडामोडी बॅच मी लॉन्च करणार आहोत. तर त्यामुळे जे राज्यसेवा करतात त्यांनी ही बॅच करू शकता. गट ब वाल्यांनी थांबा, ते 30 तारखेनंतर आपण ती बॅच आपण लॉन्च करणार आहोत. म्हणजे साधारणतः तुम्ही 1 ऑक्टोबर तरी पकडा. ठीक आहे, चला तर मग आजचं लेक्चर सुरू करूया. चला तर पहिला टॉपिक तुम्हाला जो दिसतोय टॉपिक दिसतोय इस्रोच्या संदर्भातला काहीतरी टॉपिक आहे बघा, लक्षात घ्या. इस्रोच्या संदर्भातला टॉपिक आहे. इस्रो, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन च्या अध्यक्षपदी, लक्षात घ्या, अध्यक्षपदी डॉक्टर व्ही नारायण यांची नियुक्ती झालेली आहे. डॉक्टर व्ही नारायणन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर यांच्याबद्दल आपण थोडक्यात बघतोय. बघा, लक्षात घ्या, जानेवारी 2025 मध्ये इस्रोच्या अध्यक्षपदी डॉक्टर व्ही नारायण यांची नियुक्ती किंवा नेमणूक करण्यात आलेली आहे असं म्हटलेलं आहे. तसंच त्यांच्या अगोदर यस सोमनाथ हे इस्रोचे अध्यक्ष होते. हे तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. ठीक आहे, मग आता डॉक्टर व्ही नारायण हे इस्रोचे 11वे अध्यक्ष आहे. म्हणजे तुम्हाला हा एक त्यांच्या संदर्भातला कंटेंट लक्षात पाहिजे बऱ्यापैकी. कुठल्या क्रमांकाचे अध्यक्ष आहे किंवा काय, अशा स्वरूपाचे प्रश्न आपल्याला विचारले जातात. त्यामुळे तुम्हाला काय लक्षात घ्यायचं बघा. मग आत्ता जीवन परिचय यांचा जर थोडक्यात आपण जीवन परिचय बघितला, तर जीवन परिचयामध्ये आपल्याला लक्षात घ्या, आपल्याला माहीत पाहिजे ते इथं हे थोडंसं त्याला काय म्हणता येईल, प्रिंट मिस्टेक आहे. IIT शब्द हा इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट होता. IIT खरगपूर येथून त्यांनी शिक्षण घेतले. तसंच 1984 मध्ये ते इस्रोमध्ये रुजू झालेले होते. 1984. पहिले काय करतोय मी, सगळं या व्हिडिओमध्ये पहिलं कंटेंट घेतोय आणि त्यानंतर सगळे मी प्रश्न घेणार या कंटेंटवरचे. ठीक आहे, चला. मग आता इस्रो जर बघितलं तर इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, एकदा याच्यावर प्रश्न विचारला गेला होता याच्या फुल फॉर्मवर. त्यानंतर स्थापना 15 ऑगस्ट 1969 याची स्थापना आहे, लक्षात असू द्या. याचे मुख्यालय बँगलोर कर्नाटकला आहे आणि याचे पहिले अध्यक्ष जे होते ते विक्रम साराभाई हे होते. हे तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. अध्यक्ष कोण होते? विक्रम साराभाई, तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. मग आता पुढचं जर बघितलं तर मार्क कार्नी कॅनडाचे नवे पंतप्रधान बनलेले आहे, लक्षात असू द्या. बरेचदा एखाद्या देशाचे पंतप्रधान किंवा त्याचे राष्ट्रपती जर बनले असेल तर त्यावर आपल्याला प्रश्न विचारला जातो, तर तो एक महत्त्वाचा आहे आपल्यासाठी. मार्क कार्नी यांनी मार्च 2025 मध्ये कॅनडाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. 1988 मध्ये त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात PhD केली होती. आता त्यांच्याबद्दलचं काही आपण थोडंसं स्टॅटिकमध्ये बघूया. कार्नी यांनी 2008 मध्ये बँक ऑफ कॅनडाचे गव्हर्नर म्हणून सुद्धा काम केलेलं आहे आणि 2013 मध्ये बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर बनले आणि या पदावर नियुक्त होणारे ते पहिलेच बिगर ब्रिटिश व्यक्ती ठरलेले आहे, लक्षात असू द्या. मार्क कार्नी कॅनडाचे पंतप्रधान. ठीक आहे, चला नेक्स्ट. ज्या व्यक्तीचं नाव तुम्हाला दिसतंय तर तुम्हाला व्यक्तिविशेषमध्ये निवड नियुक्तीमध्ये यांच्यावर प्रश्न येण्याची शक्यता आहे. यांचं नाव आहे अंजू राणा. यांच्याबद्दल थोडक्यात माहिती बघूया. बघा, मार्च 2025 मध्ये कायदा आणि न्याय मंत्रालयाच्या, बघा काय म्हणते, कायदा आणि न्याय मंत्रालयाच्या कायदेशीर व्यवहार विभागाच्या सचिवपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि त्यांचा कार्यकाळ हा पुढील 2 वर्ष असणार आहे. आणि एक स्टार पॉईंट इथे करून ठेवा, त्या कायदा सचिव बनणाऱ्या देशातील पहिल्या महिला ठरलेल्या आहे. आता बरेचदा आपल्याला देशातील पहिल्या महिला किंवा असं एखादी निवड नियुक्तीच्या संदर्भात प्रश्न असेल तर यावर आपल्याला 100% प्रश्न विचारला जातो. सेबीच्या पहिल्या महिला अध्यक्ष जेव्हा झाल्या होत्या माधवी पुरी बुच,
तेव्हाही त्यांच्यावर प्रश्न विचारला गेला होता. त्यामुळे तुम्हाला अंजू राठी राणा यांच्यावर प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही हे व्यवस्थित करून जा. ओके. त्यानंतर पुढचं जर बघितलं तुम्ही, न्यायमूर्ती व्ही रामसुब्रमण्यम यांच्याबाबत आपण बघतोय. तर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी त्यांची 23 डिसेंबर 2024 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काय केली, त्यांची नियुक्ती केली आणि हे मानवाधिकार आयोगाचे 9वे अध्यक्ष आहे. आता राज्यसेवेसाठी तर इम्पॉर्टंट प्रश्न आहेत, कारण की बरेचदा आपल्याला याचं मानवाधिकार जो आयोग आहे याचं स्टॅटिक सुद्धा विचारलं जातं आपल्याला बरेचदा. आणि आता डायनामिक मध्ये प्रश्न आहे की न्यायमूर्ती व्ही रामसुब्रमण्यम यांची नुकतीच नियुक्ती झालेली आहे मानवाधिकार आयोगाचे 9वे अध्यक्ष म्हणून, हे तुम्हाला लक्षात पाहिजे. कधी तर डिसेंबर 24 मध्ये. मग आता लक्षात घ्या, त्यांचा कार्यकाळ जर बघितला तर हा कार्यकाळ डिसेंबर 2027 पर्यंत आहे. म्हणजे हे इथून पुढील 3 वर्ष असणार आहे. म्हणजे 2027 पर्यंत यांचा कार्यकाळ असणार आहे. लक्षात असू द्या, 2027 पर्यंत. मग आता लक्षात घ्या, जून 2024 रोजी अरुण मिश्रा निवृत्त झाल्यापासून हे पद रिक्त होते आणि त्यानंतर 2024 मध्ये डिसेंबरचे हे पद भरलं गेलं. न्यायमूर्ती रामसुब्रमण्यम, आता बघा लक्षात घ्या काय म्हटलं, तर हा स्टार पॉईंट करून ठेवा थोडा. न्यायमूर्ती रामसुब्रमण्यम मानवाधिकार आयोगाचे दुसरे असे अध्यक्ष आहे की ज्यांनी भारताचे सरन्यायाधीश म्हणून काम केलेलं नाही आणि यांच्या अगोदर अरुण कुमार मिश्रा हे होते. हे लक्षात घ्या, हा स्टार पॉईंट करून घ्या. हे असे अध्यक्ष आहे मानवाधिकार आयोगाचे दुसरे असे अध्यक्ष आहे की ज्यांनी भारताचे सरन्यायाधीश म्हणून काम केलेलं नाही. याच्या पहिले जर तुम्हाला विचारलं तर हे नाव लक्षात असू द्या, अरुण कुमार मिश्रा. ठीक आहे, हे नाव तुम्हाला लक्षात असणं तुम्हाला गरजेचं आहे. मग आता यांचा जीवन परिचय जर आपण बघितला, जे मानवाधिकार आयोगाचे 9वे अध्यक्ष आहे यांचा जर आपण जीवन परिचय बघितला रामसुब्रमण्यम यांचा, तर थोडक्यात बघा यांचा जीवन परिचयामध्ये तुम्हाला जन्म यांचा झालेला आहे 30 जून 1958ला. शिक्षणाचा जर विचार केला तर विवेकानंद कॉलेज चेन्नईमधून विज्ञान विषयामध्ये यांनी पदवी घेतली. तसंच मद्रास लॉ कॉलेजमधून त्यांनी कायद्याची पदवी घेतली. हे लक्षात असू द्या. 2006 मध्ये जर पाहिलं तर मद्रास उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून रामसुब्रमण्यम यांनी काम केलेलं आहे. 2009 मध्ये कायमस्वरूपी न्यायाधीश, 2019 मध्ये हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि सप्टेंबर 2019 ते 23 सर्वोच्च न्यायालयामध्ये हे न्यायाधीश होते. आता लक्षात घ्या, मुख्य न्यायाधीश बरेचदा एखादी व्यक्ती सरन्यायाधीश बनत असेल किंवा कोणत्याही मोठ्या पदावर, जसं हे मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष बनले आणि त्यांनी जर कुठल्या उच्च न्यायालयामध्ये काम केलं असेल तर मग ते मुख्य न्यायाधीश असो की न्यायाधीश असो, यांच्यावर बरेचदा फिरून प्रश्न विचारलेले जातात. आयोग काय करतो, मुख्य न्यायाधीश होते की फक्त न्यायाधीश होते, हे थोडं तर तुम्ही याच्यामध्ये थोडासा फरक लक्षात घ्यायचा किंवा तिथं स्टार पॉईंट करून ठेवायचं. आयोग बरोबर तुम्हाला तिथं चुकू शकतं, हे लक्षात असणं गरजेचं आहे. मग आता पुढचं जर बघितलं, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग यांच्याबद्दल जर आपण बघितलं, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग यांच्याबद्दल आपण विचार करूया तर याची स्थापना 12 ऑक्टोबर 1993ला झाली आहे. 12 ऑक्टोबर 1993ला स्थापना झाली. आणि लक्षात घ्या, हा कायदा 1993चा 2006 आणि 2019 साली याच्या सुधारणा करण्यात आल्या दोनदा. ही एक वैधानिक स्वायत्त संस्था आहे. याचे अध्यक्ष, एक अध्यक्ष आणि 5 सदस्य असतात. आता अध्यक्ष कोण असतो तर ते आपण लक्षात घेऊया. सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त सरन्यायाधीश किंवा न्यायाधीश, किंवा म्हटलं इथं लक्षात असू द्या. ठीक आहे, सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त सरन्यायाधीश किंवा न्यायाधीश म्हटलंय, म्हणून हे रामसुब्रमण्यम आणि अरुण मिश्रा हे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश नव्हते, तर हे न्यायाधीश होते. लक्षात असू द्या. ठीक आहे, आता हा स्टॅटिकचा काही पॉईंट आहेत ना, मी तुम्हाला ही PDF जी आहे आपल्या ॲपला टाकली आहे बॅचमध्ये, तुम्ही PDF व्यवस्थित वाचून घ्याल तिथून. ठीक आहे, चला. त्यानंतर डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर यांच्या बाबत आपण बघतोय. डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर, थोडा IMP करून ठेवा. यांचे जे काही कादंबऱ्या आहेत यांच्यावर बरेचदा प्रश्न विचारलेत आयोगाने, तर त्यामुळे तुम्हाला याच्यावर सुद्धा काय काय प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, चला आपण काय बघत होतो, ओळख जर बघितली तर प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ, लेखक आणि विज्ञान प्रसारक म्हणून यांची ओळख होते डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर. ठीक आहे, मग आता जर विचार केला, थोडा AC कमी करून घेतो. चला, मग आता यांचा जन्म झाला 1938ला आणि यांचं निधन झालेलं आहे 20 मे 2025 रोजी वयाच्या 88व्या वर्षी यांचं निधन झालेलं आहे. तर मित्रांनो, आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की आता हे वयाच्या कितव्या वर्षी निधन झालं, 88. तुम्ही म्हणाल सर
हे सुद्धा करणं गरजेचं आहे का? जे काही महत्त्वाचे व्यक्ती आहे तर त्यांचं करणं गरजेचंच आहे. आता हे का बोलतोय मी? बरेचदा आपल्याला निधन कोणत्या वर्षी झालं, कोणत्या महिन्यात झालं, अशा स्वरूपाचे सुद्धा प्रश्न विचारलेले आयोगाने दिसत आहे. शिक्षण कुठं झालंय तर शिक्षण लक्षात होत्या बनारस हिंदू विद्यापीठ आणि केम्ब्रिज विद्यापीठामध्ये याचं शिक्षण झालेलं आहे. हे दोन विद्यापीठ तुम्हाला लक्षात पाहिजे. त्यानंतर हा एक स्टार पॉईंट करून ठेवा. 2021च्या 94व्या नाशिक येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. हा पॉइंट फिट करून ठेवा डोक्यामध्ये. 2021च्या 94व्या नाशिक येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर यांच्याबाबत आपण बघतोय, त्यामुळे तुम्हाला ते माहीत पाहिजे. आत्ता बघा 1964 मध्ये त्यांनी गुरुत्वाकर्षणासंबंधीचा सिद्धांत मांडला. रॉयल ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ लंडन यूकेचे ते सदस्य होते. तसंच 1972 मध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई येथे ते सैद्धांतिक भौतिकशास्त्राचे प्राध्यापक. आणि पुढचं जर पाहिलं तर जयंत विष्णू नारळीकर यांना मिळालेले काही पुरस्कार आपण थोडक्यात बघूया. तर 1965 मध्ये पद्मभूषण पुरस्कार त्यांना मिळाला होता. 2004चा विचार केला तर पद्मविभूषण पुरस्कार त्यांना मिळाला होता. 2010 साली महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्यांना मिळाला होता. आणि 2014 साली साहित्य अकादमी पुरस्कार त्यांना मिळालेला होता. साहित्य अकादमी पुरस्कार तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. मग आता एक स्टार पॉइंट इथं करून ठेवा. 4 नगरातले माझे विश्व या मराठी आत्मचरित्राला 2014चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. लक्षात असू द्या. 4 नगरातले माझे विश्व या मराठी आत्मचरित्राला 2014चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला, हे लक्षात असणं तुम्हाला गरजेचं आहे. 2012 मध्ये अमेरिकेतील फाउंडेशन तर्फे दिला जाणारा साहित्यविषयक जीवन गौरव पुरस्कार यांना मिळाला आहे. त्यांनी लिहिलेले काही जर पुस्तके आपण जर बघितली तर लक्षात घ्या, आंतरराष्ट्रीय भस्मासूर, अभयारण्य, अंतराळातील स्फोट आणि टाइम मशीनची किमया ही त्यांची काही महत्त्वाची पुस्तके आहे. बरेचदा एखाद्या साहित्यिक असेल, लेखक असेल, त्यांच्या पुस्तकावर सुद्धा काय असतं, प्रश्न विचारण्याचा आयोग काय करतो, त्यांचा एक हे असतो, हेतू असतो की तिथे प्रश्न विचारले गेले पाहिजे. मग पुढचा जर आपण विचार केला तर के कस्तुरी रंगन यांच्याबद्दल जर विचार केला तर निधन हे त्यांचं झालेलं आहे 25 एप्रिल 2025 रोजी वयाच्या 84व्या वर्षी. माजी अध्यक्ष भारतीय अंतराळ संशोधन संस्थाचा जर विचार केला तर याचे भारतीय अंतराळ संस्था म्हणजे इस्रोचे माजी अध्यक्ष होते के कस्तुरी रंगन. त्यामुळे यांच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. ते इस्रोमध्ये 1994 ते 2003 दरम्यान संस्थेचे प्रमुख होते. लक्षात असू द्या, त्याबद्दल तुम्हाला गोष्ट माहीत पाहिजे. तसेच 2003 ते 2009 सालादरम्यान राज्यसभेचे नियुक्त सदस्य होते, त्यामुळे यांचा पॉईंट घेतलेला आहे. आणि 2017 मध्ये कस्तुरी रंगन यांना महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय शिक्षण धोरण NEP तयार करण्यासाठीचे काम सोपवल्याबद्दल 9 सदस्यीय समितीचे ते अध्यक्ष होते. लक्षात असू द्या. ठीक आहे. त्यानंतर यांना मिळालेले सन्मान जर बघूया, के कस्तुरी रंगन यांना मिळालेले सन्मान जर आपण बघितले तर तुम्हाला लक्षात येईल यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे, पद्मभूषण मिळाला आहे आणि पद्मविभूषण सुद्धा पुरस्कार मिळालेला आहे. हे लक्षात असणं तुमचं तेवढंच गरजेचं आहे. ठीक आहे. मग मनोज कुमार बद्दल जर आपण बघितलं थोडक्यात, मनोज कुमार ज्यांचं नुकतंच निधन झालं एप्रिल 2025 मध्ये, हा स्टार पॉईंट करून ठेवा. अतिशय महत्त्वाचा व्यक्तिविशेष मधला पॉईंट आहे. येणाऱ्या परीक्षेमध्ये याच्यावर प्रश्न दिसण्याची दाट शक्यता आहे. ठीक आहे. प्रसिद्ध अभिनेते निधन यांचं झालंय वयाच्या 87व्या वर्षी. त्यांच्या फॅन्समध्ये ते लोकप्रिय होते. त्यांचं नाव होतं भारत कुमार म्हणून. ते चाहत्यांमध्ये, त्यांच्या फॅन्समध्ये लोकप्रिय होते मनोज कुमार हे भारत कुमार म्हणून. आणि 1957 मध्ये आलेल्या फॅशन या चित्रपटात त्यांची एक छोटी भूमिका त्यांनी साकारलेली होती. आणि त्यांचा पहिला चित्रपट जर बघितला ज्यामध्ये त्यांनी मुख्य भूमिका केलेली होती, या चित्रपटाचं नाव आहे काच की गुडिया. काच की गुडिया 1961 जर बघितलं आपण तर काच की गुडिया 1961 हा त्यांचा पहिला चित्रपट होता. त्यामध्ये त्यांनी मुख्य भूमिका केली होती. हे पाठच करून ठेवायचं मित्रांनो, कारण की जेव्हा एखाद्या महत्त्वाच्या अभिनेत्याचं निधन होतं त्यांचा पहिला चित्रपट आणि शेवटचा चित्रपट यावर बरेच वेळा प्रश्न विचारले गेलेले आहे. मग आता त्यांचे गाजलेले चित्रपट जर आपण बघितलं तर रोटी, कपडा आणि मकान
त्यानंतर हरियाली और रास्ता, ओ कौन थी, हिमालय की गोंद में, उपकार, दो बदन, पत्थर के सनम, पूरब और पश्चिम आणि क्रांती हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट होते. म्हणजे तुम्हाला विचारते याली खालीलपैकी कोणत्या चित्रपटामध्ये यांनी काम केलं नाही किंवा चित्रपटामध्ये काम केलेलं अशा स्वरूपाचे प्रश्न विचारते. मग 1995 मध्ये प्रदर्शित झालेला मैदान ए जंग हा लक्षात असू द्या. हा त्यांचा शेवटचा चित्रपट आहे. मैदान ए जंग हे तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. प्राप्त पुरस्कार मध्ये बघितलं तर पद्मश्री 1992, दादासाहेब फाळके पुरस्कार जर विचार केला 2015, 47वा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला आहे आणि 9 वेळा त्यांना फिल्म फेअर पुरस्कार मिळाला आहे. आपण बघत होतो मनोज कुमार बद्दल, त्यांचं जे नाव आहे लोकांमध्ये जे परिचित होते चाहत्यांमध्ये किंवा त्यांच्या फॅन्समध्ये, ते होतं भारत कुमार. त्यांचा पहिला चित्रपट काच की गुडिया 1961 ला आला होता, त्यांची पहिली मुख्य भूमिका होती. आणि शेवटचा चित्रपट हा 1995 मधला मैदान ए जंग होता, लक्षात असू द्या. ठीक आहे, चला नेक्स्ट बघा. पुढचं जर पाहिलं तर माजी निवडणूक आयुक्त, लक्षात असू द्या, माजी मुख्य निवडणूक आयुक्त नवीन चावला यांच्याबद्दल बघतोय. बरेचदा आपल्याला जे काही महत्त्वाच्या संघटनेचे अध्यक्ष असतील यांचं निधन झालं असेल तर त्यांच्यावर प्रश्न विचारला जातो, त्यामुळे अतिशय महत्त्वाचा आहे. फेब्रुवारी 2025, 1 फेब्रुवारी 2025 नवी दिल्ली इथं त्यांचं निधन झालेलं आहे. 1969च्या कॅडरचे ते आय एस अधिकारी आहे. दिल्ली विद्युत मंडळाचे पहिले अध्यक्ष ते होते, एक स्टार पॉइंट करून ठेवा. आणि 2005 ते 9 मध्ये भारताचे निवडणूक आयुक्त ते राहिलेले आहेत आणि 2009 ते 10 भारताचे 16वे मुख्य निवडणूक आयुक्त ते राहिलेले आहेत. म्हणजे हे जे नवीन चावला आहे भारताचे 16वे मुख्य निवडणूक आयुक्त आणि दिल्ली विद्युत मंडळाचे पहिले अध्यक्ष राहिलेले आहेत. तर तुम्हाला विचारतील नुकतंच माजी मुख्य निवडणूक आयुक्त नवीन चावला यांचे निधन झाले, ते भारताचे कितवे मुख्य निवडणूक आयुक्त होते, अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला जाईल. तर तुम्हाला उत्तर तुमचं आलं पाहिजे 16व्या क्रमांकाचं तुमचं उत्तर आलं पाहिजे. हे तुमचं लक्षात असणं गरजेचं आहे. ठीक आहे, चला. त्यानंतर डॉक्टर राजगोपाल चिदंबरम यांच्याबाबत जर आपण बघितलंय, डॉक्टर राजगोपाल चिदंबरम यांच्याबद्दल बघतोय. यांचं निधन हे झालेलं आहे 4 जानेवारी 2025 रोजी. ज्येष्ठ भौतिक शास्त्रज्ञ म्हणून यांची ओळख आहे. 1962चा जर विचार केला तर ते भाभा अनुसंधान केंद्रामध्ये रुजू झाले होते 1962 साली. आणि त्यानंतर 1990 ते 93 भाभा अनुसंधान केंद्राचे ते संचालक होते, हे लक्षात असू द्या. 1993 ते 2000 साली अणुऊर्जा आयोगाचे ते अध्यक्ष, म्हणजे हे लक्षात घ्या, अणुऊर्जा आयोगाचे ते अध्यक्ष आणि अणुऊर्जा विभागाचे सचिव होते. आणि 1974 मध्ये केलेल्या पहिल्या अणुचाचणीत त्यांची भूमिका महत्वाची होती. म्हणजे तुम्हाला स्टार पॉइंट काय करतील की डॉक्टर राजगोपाल चिदंबरम यांचं नुकतंच निधन झालं, ते खालीलपैकी कोणत्या आयोगाचे अध्यक्ष त्याने भूषवलं आहे, ते संचालक होते बार्कचे आणि अणुऊर्जा आयोगाचे ते अध्यक्ष सुद्धा होते. हे तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. मग आता त्यांना मिळालेले पुरस्कार जर बघा तर पद्मश्री 1975 लक्षात असू द्या, पद्मभूषण 1999, त्यानंतर लोकमान्य टिळक पुरस्कार 1998 आणि भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीकडून दिला जाणारा CV रमन पुरस्कार 2013 साली त्यांना मिळालेला आहे. आपण डॉक्टर राजगोपाल चिदंबरम यांच्याबाबत बघत होतो, अतिशय महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे त्यांच्याबद्दलची. ठीक आहे, चला पुढचं MT वासुदेवन नायर यांच्याबाबत आपण बघतोय. MT वासुदेवन नायर यांच्याबाबत आपण बघतोय. तर लक्षात घ्या, त्यांचं निधन झालं डिसेंबर 2024 मध्ये कोझिकोड, केरळ येथे. हे मल्याळी लेखक आणि दिग्दर्शक होते. त्यांना काही पुरस्कार मिळाले ते आपण थोडक्यात बघूया. 1995चा ज्ञानपीठ पुरस्कार हा भारतातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. 2005चा पद्मभूषण पुरस्कार त्यांना मिळाला आहे. 2013चा साहित्य अकादमी फेलोशिप पुरस्कार त्यांना मिळाला आहे आणि 2025 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने त्यांना मरणोत्तर हा देण्यात आलेला आहे. 2025चा पद्मविभूषण पुरस्कार हा त्यांना मरणोत्तर देण्यात आलेला आहे, हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. चला मग आपण श्याम बेनेगल यांच्याबाबत बघतोय. श्याम बेनेगल, ठीक आहे, श्याम बेनेगल यांच्याबाबत बघतोय. तर आपल्याला लक्षात येईल यांचं निधन जे झालेलं आहे हे डिसेंबर 2024 मध्ये मुंबईमध्ये झालेलं आहे. हे चित्रपट दिग्दर्शक होते, हे लक्षात असणं पाहिजे. आणि त्यांना मिळालेले काही जर पुरस्कार बघितले श्याम बेनेगल यांना,
तर हे पद्मश्री 1976ला मिळाला आहे, पद्मभूषण 1991ला मिळाला आहे आणि दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट त्यांचा अंकुर हा होता. आणि प्रमुख चित्रपट जर पाहिले तर निशांत, मंथन, भूमिका, जुनून, त्रिकाल, सरदारी बेगम हे त्यांचे काही महत्त्वाचे प्रमुख चित्रपट होते श्याम बेनेगल यांचे. ठीक आहे, चला नेक्स्ट. त्यानंतर तुम्हाला दिसतंय माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला, हरियाणाचे हे माजी मुख्यमंत्री होते, यांचं निधन झालेलं आहे. तर यांच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. बघा, डिसेंबर 24 मध्ये यांचं निधन झालं. गुरुग्राम हरियाणा येथे यांचं निधन झालेलं आहे. यांचा राजकीय पक्ष जर पाहिला तर इंडियन नॅशनल लोकदल हा माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांचा हा राजकीय पक्ष होता. मग 2001 ते 2024 पर्यंत इंडियन नॅशनल लोकदलाचे ते अध्यक्ष राहिलेले आहेत. 2005 ते 2014 हरियाणा विधानसभेचे विरोधी पक्षनेते ते राहिलेले आहेत. त्यांनी विक्रमी 5 वेळा हरियाणाचे मुख्यमंत्री पद भूषवलेले आहे. लक्षात घ्या, चौटाला 6 वेळा आमदार म्हणून आले आणि हा त्यांचा एलोनाबाद मतदारसंघातून ते 1970 मध्ये सर्वप्रथम निवडून आले. हा एक स्टार पॉइंट करून घ्या. ठीक आहे, माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला हरियाणाचे हे मुख्यमंत्री होते, लक्षात घ्या. ठीक आहे, चला नेक्स्ट. अतिशय महत्वाचा मुद्दा आहे डॉक्टर मनमोहन सिंग. ठीक आहे, म्हणजे लक्षात घ्या, भारताचे पंतप्रधान आणि भारताच्या पंतप्रधानाचं निधन झालं असेल, माजी पंतप्रधान, तर यावर 100% आयोग कुठेतरी प्रश्न टाकतील. तर मित्रांनो लक्षात घ्या, आपल्याला डॉक्टर मनमोहन सिंग हे भारताचे माजी पंतप्रधान यांचं निधन झालेलं आहे, यांच्यावर 100% प्रश्न नाही शक्यता आहे. तर हा स्टार पॉईंट करून ठेवा. मी काय करतो, मी सांगतोय बऱ्याच ठिकाणी स्टार पॉईंट करून ठेवा. म्हणजे काय, तो कंटेंट जास्तीत जास्त अभ्यासा, जेणेकरून तुम्हाला कंटेंट जर बघा लक्षात घ्या, तो व्यवस्थित समजला, त्यावर कुठे प्रश्न येतोय मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, तर बघा यांचं जन्म जर पाहिला तर 1932ला यांचा जन्म आहे आणि 2024 मध्ये यांचं निधन झालेलं आहे, लक्षात असू द्या. आणि यांचं शिक्षण जर पाहिलं तर ऑक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रामध्ये यांनी डॉक्टरेट केलेलं आहे. बघा लक्षात घ्या, काय म्हणताय, ऑक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रामध्ये डॉक्टरेट केलेलं आहे. तसंच चंदीगड येथील पंजाब विद्यापीठातून, लक्षात घ्या, चंदीगड येथील पंजाब विद्यापीठातून त्यांनी BA आणि MA ची पदवी घेतलेली आहे. मग आता त्यांच्याबद्दल जर बघितलं, यांचा जीवन परिचय थोडक्यात जर बघितला तर लक्षात घ्या, ते भारताचे पहिले शीख पंतप्रधान होते, हे लक्षात असणं गरजेचं आहे. त्यानंतर 1966 ते 1969 त्यांनी संयुक्त राष्ट्रासाठी काम केलेले आहे, लक्षात घ्या, संयुक्त राष्ट्रासाठी. तसंच 1972 ते 76 या कालावधीमध्ये ते भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार होते. 1985 ते 87 नियोजन आयोगाचे ते उपाध्यक्ष राहिले. हा एक स्टार पॉईंट करून ठेवा, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष. त्यानंतर 1982 ते 85 भारतीय रिझर्व्ह बँकेचे ते 15वे गव्हर्नर राहिलेले आहे, हे सुद्धा एक महत्वाचं आहे. त्यानंतर 91ला विद्यापीठ अनुदान आयोगाचे ते अध्यक्ष राहिले, ज्याला आपण म्हणतो UGC, युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन. आणि 1991 ते 2019 पर्यंत, ठीक आहे, 2019 आसाम मधून राज्यसभा सदस्य राहिलेले आहेत. 1-2 मिनिटं थांबा फक्त. हा, आसाम मधून एक, हे मला वाटते यांची PPT थोडी सरकलेली आहे, मागे पुढे झाली आहे PPT. हे कोणाचं आलं इथं, त्यांना मिळाले पुरस्कार. अच्छा, हे PPT मागे पुढे झालेत. ठीक आहे, चला लक्ष द्या इकडे. बघा, 2019 ते 2024 राजस्थान राज्यसभा सदस्य, राजस्थानमधून राज्यसभा सदस्य राहिलेले आहेत. म्हणजे 2 ठिकाणं, एक आसाममधून राज्यसभा सदस्य राहिले आहेत, दुसरं म्हणजे राजस्थानमधून राज्यसभा सदस्य राहिले, हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. 1991 ते 96 दरम्यान 22वे ते अर्थमंत्री होते, हा एक स्टार पॉईंट करून ठेवा. 1998 ते 2004 राज्यसभेचे 10वे विरोधी पक्ष नेते होते आणि 2004 ते 14 भारताचे 13वे पंतप्रधान ते होते, लक्षात असू द्या, 13वे पंतप्रधान. बघा, 22वे अर्थमंत्री, 10वे राज्यसभा विरोधी पक्षनेते, 13वे पंतप्रधान. ते UGCचे अध्यक्ष राहिलेले आहेत, अर्थमंत्री राहिले, आर्थिक मुख्य सल्लागार सुद्धा राहिले, RBI चे गव्हर्नर सुद्धा राहिले. त्यामुळे यावर प्रश्न विचारण्याची शक्यता जास्त आहे मनमोहन सिंग यांच्यावर. ठीक आहे, आणि 2009 मध्ये ते ब्रिक्सचे सहसंस्थापक सुद्धा होते, हे लक्षात असणं तुम्हाला गरजेचं आहे. मग त्यांचे काही पुरस्कार बघूया, त्यांना कुठले कुठले पुरस्कार मिळाले तर लक्षात घ्या. पद्मविभूषण त्यांना पुरस्कार मिळाला 1987चा. त्यानंतर ऑर्डर ऑफ द किंग अब्दुल्लाजीज हा सौदी अरेबियाचा पुरस्कार त्यांना मिळाला. तसेच ऑर्डर ऑफ पाउलोनिया फ्लावर्स हा जपानचा त्यांना पुरस्कार मिळाला.
आणि लोकमान्य टिळक पुरस्कार 1997चा त्यांना मिळालेला आहे, हे लक्षात असणं तुम्हाला गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा जर टॉपिक बघितला तर हा टॉपिक आहे डॉक्टर नाही नरेंद्र चपळगावकर यांच्या बाबतचा. हे ज्येष्ठ साहित्यिक सुद्धा होते आणि माजी न्यायमूर्ती सुद्धा होते, नरेंद्र चपळगावकर, लक्षात असू द्या. ठीक आहे. मग आत्ता निधन यांचं झालं जानेवारी 2025 मध्ये. जुलै मध्ये त्यांचं 1938 मध्ये यांचा जन्म झाला होता बीड जिल्ह्यामध्ये. तर लक्षात घ्या 1962 मध्ये त्यापासून त्यांनी वकिलीला सुरुवात केली. बीड नगरपालिकेचे ते सदस्य सुद्धा होते. हा एक स्टार पॉइंट का करून ठेवतो आता पुढे सांगणार आहेत. 1990 ते 1999 या काळात ते मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ते न्यायमूर्ती होते. आणि आता अजून स्टार पॉइंट मी तुम्हाला सांगितलं काय करा की बघा, वर्धा येथे झालेल्या 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते काय होते, अध्यक्ष होते. वर्धा येथे झालेल्या जेव्हाही एखाद्या महत्त्वाचं भारतातलं साहित्य संमेलन असेल, मराठी नाट्य संमेलन असेल आणि त्याच्या अध्यक्षाचं निधन झालं असेल तर त्यावर सहसा प्रश्न येतात. त्यामुळे हा एक पॉईंट लक्षात असू द्या. आणि खालील काही संमेलनाचे त्यांनी अध्यक्षपद भूषवलेले आहे तर लक्षात घ्या. त्याच्यामध्ये माजलगाव येथे 2005 मध्ये झालेल्या 26वे मराठवाडा साहित्य संमेलन, 2012 पुण्यातील 13वे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन, 2014 औरंगाबाद येथील 9वे जल साहित्य संमेलन, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. हे महत्वाची गोष्ट आहे, तर व्यवस्थित करा मित्रांनो. ठीक आहे. चला आता 23वा कायदा आयोग आपण थोडक्यात बघतोय. 23वा कायदा आयोग ही एक गैरवैधानिक संस्था आहे. 23वा कायदा आयोग. तर मित्रांनो लक्षात घ्या, 23वा कायदा आयोग याच्यावर जर आपण विचार केला तर तुम्हाला थोडक्यात असं लक्षात येईल की हा एक गैरकायदानिक संस्था आहे. याचा कार्यकाळ हा 3 वर्षाचा आहे. आता लक्षात घ्या 23वा कायदा आयोगाचा 1 सप्टेंबर 2024 ते 31 ऑगस्ट 2027 पर्यंत, लक्षात असू द्या. आता याचे अध्यक्ष तुम्हाला सरळ विचारता येईल. 23व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी. पहिला कायदा आयोग हा 1834 ला लॉर्ड मेकालो यांच्या अध्यक्षतेखाली बनला होता. आणि स्वातंत्र्यानंतरचा पहिला कायदा आयोग हा MC सेटलवाड 1955 हे अध्यक्ष होते. तुम्हाला काय सांगतोय बघा, लक्षात घ्या. बरेच वेळा आपल्याला स्वातंत्र्यानंतरचा पहिला कायदा आयोगाचे अध्यक्ष तुम्हाला विचारले जातील. भारताचा पहिला कायदा आयोग लॉर्ड मेकालो यांनी बनवला होता. इंग्रजातल्या काळातला गोष्ट करतोय. आता 23वा कायदा आयोग आहे, याचे अध्यक्ष कोण आहे, न्यायमूर्ती दिनेश महेश्वरी यांनी. याचा कार्यकाळ जर विचारला तर हा कार्यकाळ कधी आहे, 3 वर्षाचा असणार आहे. ठीक आहे. चला, याच्या अगोदर हा 22वा जो दिसतोय ऋतुराज अवस्थी याचे काय होते, अध्यक्ष होते 2020 ते 24 दरम्यान. ठीक आहे. त्यानंतर मारुती चितमपल्ली, हे तुम्हाला नाव दिसतंय मारुती चितमपल्ली. मारुती चितमपल्ली नाव दिसतंय. ठीक आहे. यांचं वयाच्या 93व्या वर्षी निधन झालं. हे ज्येष्ठ वन अभ्यासक आणि साहित्यिक होते. यांची जर ओळख तर तुम्हाला इतकं स्टार करून प्रश्न येऊ शकतो, खालीलपैकी कोणाला अरण्य ऋषी म्हणून त्यांची ओळख होती, तर यांचं नाव आहे मारुती चितमपल्ली, लक्षात असू द्या. त्यांची काही पुस्तके आहे आणि त्यांचं आत्मचरित्र एक स्टार करून ठेवजा. चकवा चांदणं एक वनोपनिषद हे त्यांचं काय आत्मचरित्र आहे. त्यांची काही पुस्तके आहेत, त्यात जंगलाचं देणं, पक्षी जाय, दिगंतरा, रानवाटा, शब्दांचे धन, रातवा. ठीक आहे. म्हणजे बऱ्यापैकी तुम्हाला एक त्याला काय अरण्य ऋषी म्हणजे एक तुम्हाला निसर्गाच्या संदर्भात त्यांची काही पुस्तकं दिसत आहे. त्यामुळे तुम्हाला इथेही प्रश्न विचारले जाऊ शकतात. थोडं मागं पुढे झालंय बघा, लक्षात घ्या. पुढचं बघा, रॉचे नवीन प्रमुख IPS पराग जैन बनलेले आहेत. रॉचे नवे प्रमुख IPS पराग जैन. ठीक आहे. पंजाब केडरचे 1989 बॅचचे IPS अधिकारी आहे पराग जैन, हे रॉचे रिसर्च अँड अनालिसिस विंग ही गुप्तर संघटना आहे भारताची, जशी पाकिस्तानची IS आहे, FBI, CSA अमेरिकेची, इतर देशाच्या जशा संघटना आहे, तर तशाच संघटनेतलं आपलं भारताचं गुप्तर संघटना आहे जे बाहेर देशात काम करत. जसं इंटेलिजन्स ब्युरो ही भारताच्या आतमध्ये काम करते, NIA भारताच्या आतमध्ये काम करते. तसंच काय करतं की तुम्हाला लक्षात घ्या, रिसर्च अनालिसिस विंग म्हणजे रॉ हे भारताच्या बाहेर एक गुप्तर संघटना आहे. त्याचे आता अध्यक्ष कोण बनलेले आहे, प्रमुख कोण बनलेले आहे, तर IPS पराग जैन बनलेले आहे. ठीक आहे. एवढं तुम्हाला जरी लक्षात असलं तरी माहीत पाहिजे. तसंच ब्रिटनच्या गुप्तहेर संस्थेच्या प्रमुखपदी प्रथमच महिला बनलेली आहे. तर आता लक्षात घ्या, या महिलेचं नाव जर लक्षात घ्या तर ब्रेज मेट्रेबेली हे तिचं नाव आहे, प्रथम महिला. तर एक स्टार पॉईंट करून ठेवा, कारण का जगात काहीतरी प्रथम महिला कुठेतरी अध्यक्षस्थान भूषवत असेल तर 100% तिचा प्रश्न विचारला जातो. आणि MI6च्या प्रमुखाला C म्हणजे चीफ म्हणून ओळखल्या जात असेल. ठीक आहे. त्यानंतर मायाधर राऊत.
मायाधर राऊत यांच्याबाबत आपण बघतोय की मायाधर राऊत यांच्याबद्दल जर आपण बघितलं तर हे ओडिसा नृत्याचे जनक म्हणून ओळखले जात होते, हे लक्षात असणं गरजेचं आहे. तुम्हाला जर सरळ सरळ प्रश्न येईल की खालीलपैकी कोणाची नुकतंच निधन झालं, त्यांना ओडिसा नृत्याचे जनक म्हणून ओळखले जात होते, तर खाली असे ऑप्शन राहील, तर मायाधर राऊत हे तुमचं अचूक उत्तर असलं पाहिजे. सिंगल लाईन प्रश्न येईल याच्यात, काही मल्टीलाईन प्रश्न येणार नाही. ठीक आहे, चला नेक्स्ट. त्यानंतर प्रितिश नंदी. आता प्रितिश नंदी यांच्याबद्दल बघितलं, हे भारतीय कवी, पत्रकार आणि राजकारणी होते. ते महाराष्ट्रातून राज्यसभेवर खासदार होते, एवढं तुम्हाला एक गोष्ट माहीत पाहिजे. त्यांचा पहिला कविता संग्रह, कारण की ते लेखक सुद्धा होते, पत्रकार सुद्धा होते, तर कवी सुद्धा होते, द ऑफ गॉड्स अँड ऑलिव्स हे त्यांचं पहिला कविता संग्रह. त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे 1977चा, हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. नेक्स्ट. झाकीर हुसेन, हा तर स्टार पॉइंट करून ठेवा, यांच्यावर प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. झाकीर हुसेन, झाकीर हुसेनवर प्रश्न येऊ शकतो. मग आता लक्षात घ्या, हे तबला वादक आणि संगीतकार होते. यांचा जन्म हा मार्च 1951 ला झालेला होता आणि 15 डिसेंबर 2024 रोजी अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथे वयाच्या 73व्या वर्षी, बघा वयाच्या 73व्या वर्षी निधन झालं. आता लक्षात घ्या, शिक्षणाचा जीवन परिचय थोडक्यात जर तर लक्षात घ्या, इथे एक स्टार पॉइंट करून ठेवा. झाकीर हुसेन हे तबला वादनाच्या 6 शाळांपैकी पंजाब घराण्याचे होते. बऱ्यापैकी कुठल्या घराण्याचे ते संबंधित होते, इथे एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग त्यांना काही पुरस्कार आणि सन्मान मिळाले आहेत का, तर पद्मश्री पुरस्कार मिळाला 1988 ला, पद्मभूषण मिळाला 2002 ला, पद्मविभूषण मिळालं आहे 2023 ला, आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला 1990 ला. बाकी काही इतर पुरस्कार जे आहे हे तुम्हाला मी PDF आपला टाकणारच आहे, तर त्यामुळे तुम्ही हे काय करायचं, व्यवस्थित नीट बघून घ्यायचं. ठीक आहे, चला. त्यानंतर SM कृष्णा यांच्याबाबत आपण बघतोय. SM कृष्णा, ठीक आहे, SM कृष्णा यांच्याबाबत आपण बघतोय. तर महाराष्ट्राचे माजी राज्यपाल आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री यांचं 1 मे 1932 ला निधन, 1 मे 1932 ला जन्म आणि डिसेंबर 2024 ला निधन झालंय. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल जर असेल तर आणि त्यांचं निधन झालं असेल तर प्रश्न आहे, आणि एखाद्या राज्याचा राज्यपाल असो किंवा मग मुख्यमंत्री असो आणि यांचं निधन झालं असेल तर प्रश्न सहसा विचारले जातात. मग आता आपल्याला दोन गोष्टी ते लक्षात घेणं तेवढंच गरजेचं आहे मित्रांनो. बघा, यांचं पूर्ण नाव पाहिलं, सोमन हल्ली मल्लया कृष्णा, म्हणजे SM कृष्णा. यांचं शिक्षण वॉशिंग्टन DC येथे जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी लॉ स्कूलमध्ये झालं. तसंच आता पुढचं जर यांच्याबद्दल महत्त्वाचं बघितलं तर 1962च्या विधानसभा निवडणुकीत मतदारसंघातून ते अपक्ष विजय त्यांचा झालेला आहे. तसंच 1968 ते 1972 लोकसभा सदस्य ते राहिलेले आहेत. 1972 ते 1977 कर्नाटक विधान परिषदेचे ते सदस्य राहिलेले आहेत. 1983 ते 1985 ते उद्योग राज्यमंत्री व अर्थ राज्यमंत्री राहिलेले आहेत. 1989 ला कर्नाटक विधानसभेचे ते अध्यक्ष राहिलेले आहेत. 1992 कर्नाटकचे उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत. 1996 ते 1999 राज्यसभा सदस्य राहिलेले आहेत. 99 ते 2004 कर्नाटकचे 10वे मुख्यमंत्री ते राहिलेले आहेत. 2004 ते 2008 या काळात महाराष्ट्राचे 18वे राज्यपाल, एक स्टार पॉइंट करून ठेवा. आणि 2009 ते 2012 परराष्ट्र मंत्री राहिले आहेत. आणि 2017 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना एक पुरस्कार सुद्धा मिळाला आहे 2023 चा पद्मभूषण पुरस्कार, लक्षात असू द्या. ठीक आहे, मग आता पुढचं रमाकांत रथ यांच्याबद्दल बघूया. रमाकांत रथ हे प्रसिद्ध ओडिया कवी आणि माजी IAS अधिकारी होते. यांच्याबद्दल एक स्टार पॉइंट करून ठेवा. 1993 ते 98 हे केंद्रीय साहित्य अकादमीचे उपाध्यक्ष होते, हा एक स्टार पॉइंट करून ठेवा. आणि 1992 मध्ये ते ओडियाचे मुख्य सचिव म्हणून निवृत्त झाले, हे त्यांच्याबद्दलचं तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. ठीक आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, हा एक सुद्धा स्टार पॉइंट करून ठेवा, अतिशय महत्वाचा आहे, अतिशय महत्वाचा आहे. तुम्हाला यावर 100% प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी. मग आता लक्षात घ्या, जन्म यांचा झाला 1937 ला रायगडमध्ये, निधन झालं फेब्रुवारी 24 मध्ये. शिवसेना हा त्यांचा राजकीय पक्ष होता. शिक्षणाविषयी जर विचार केला तर MA आणि LLB मुंबई विद्यापीठातून त्यांनी केलं होतं. मनोहर जोशी यांची जर थोडक्यात आपण कारकीर्द बघितली तर लक्षात येईल आपल्याला,
बृहन्मुंबई महानगरपालिकेत लिपिक म्हणून त्यांनी काम केलं 1900, वर्ष तर दिलं नाही, पण बृहन्मुंबई महानगरपालिकेत लिपिक म्हणून काम केलंय. 1967 मध्ये शिवसेना पक्षात त्यांनी प्रवेश केला, एक महत्वाचं. 1968 मध्ये मुंबई महापालिकेचे नगरसेवक ते राहिलेले आहेत. 1972 विधान परिषद सदस्य ते राहिलेले, ते एक महत्वाचं आहे. आणि मुंबईचे महापौर 1976-77 ला महापौर सुद्धा, मेयर सुद्धा राहिलेले आहेत. मग आता त्यांच्याबद्दल जर विशेष विचार केला आपण, तर 1990 मध्ये पहिल्यांदा विधानसभा सदस्य राहिलेले आहेत, हा एक महत्वाचा विषय. 1990 ते 91 विधानसभेचे विरोधी पक्षनेते ते राहिलेले आहेत. 1995 ते 99 महाराष्ट्राचे 12वे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. आणि 1999 मध्ये मुंबईतून लोकसभा सदस्य ते राहिलेले आहेत. तसंच केंद्रीय अवजड मंत्री, लोकसभेचे 13वे अध्यक्ष राहिलेत. म्हणजे स्टार पॉईंट कुठं कराल, तर महाराष्ट्राचे 12वे मुख्यमंत्री आणि लोकसभेचे 13वे अध्यक्ष ते राहिलेले आहेत. हे तुम्हाला लक्षात घेणं तेवढंच गरजेचं आहे. आणि राज्यसभा सदस्य 2006 ला, लक्षात घ्या एवढं. म्हणजे लोकसभा, राज्यसभा, विधान परिषद आणि विधानसभा आणि विधान परिषद या चारही सभागृहाचे ते काय राहिले, त्यांना सदस्य होण्याचा मान त्यांना मिळालेला आहे. आपण मनोहर जोशी यांच्याबद्दल बघत होतो. पुढचा जर आपण पॉइंट बघितला, हा पॉइंट अतिशय महत्वाचा आहे. फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्याबद्दल, यांचं जुलै 2024 मध्ये निधन झालं. हे साहित्यिक आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते होते, लक्षात घ्या. सुवार्ता मासिकाचे मुख्य संपादक. आणि स्टार पॉइंट करून त्याचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. तसंच महाराष्ट्र सरकारचा साहित्य पुरस्कार त्यांना मिळाला आहे. आणि 2014 मध्ये साहित्य अकादमी अनुवादक पुरस्कार त्यांना मिळाला आहे, सुबोध बायबल या मराठीसाठी. ठीक आहे, हे एक महत्वाचं आहे त्यांच्याबद्दल. आणि एक स्टार पॉइंट करून ठेवा, हे धाराशिव, उस्मानाबाद येथे 2020 मध्ये पार पडलेल्या 93व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते काय होते, तर अध्यक्ष होते. हे लक्षात असू द्या. 93व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते, धाराशिव, उस्मानाबाद येथे 2020. लक्षात असू द्या. चला, त्यानंतर के नटवर सिंह यांच्याबद्दल आपण बघतोय. के नटवर सिंह हे भारतीय परराष्ट्र सेवेत त्यांची निवड झाली होती. परराष्ट्र सचिव म्हणून काम केलंय. 1994चा पद्मभूषण पुरस्कार मिळाला. भरतपूर इथून ते खासदार राहिलेले आहेत. आणि परराष्ट्र मंत्री 2004 ते 5 मध्ये या परराष्ट्र मंत्री होते. एक स्टार पॉइंट करून द्या, यांचं हे पुस्तक खूपदा विचारलेलं आहे, वन लाईफ इज नॉट इनफ. हे पुस्तक फार वेळा विचारलेलं आहे. आत्मचरित्र हे, ठीक आहे. वन लाईफ इज नॉट इनफ हे त्यांचं महत्वाचं आत्मचरित्र आहे. हे स्टार पॉइंट करून ठेवा. ठीक आहे, याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. हे कोणाचा आहे, डबल. राम नारायण अग्रवाल यांच्यावर साधा सोपा तुम्हाला एक प्रश्न येईल, आयोग असा टाकेल की अग्निमॅन किंवा अग्नि क्षेपणास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाणारे, नुकतंच निधन झालं, अग्नि क्षेपणास्त्राचे जनक राम नारायण अग्रवाल म्हणजे कोण होते, ज्यांचं नुकतंच निधन झालं, यांच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. अग्नि क्षेपणास्त्राचे ते पहिले प्रकल्प संचालक होते. आणि पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं. कोण, तर राम नारायण अग्रवाल, ज्यांना अग्नि क्षेपणास्त्राचे जनक आणि अग्निमॅन म्हणून ओळखले जात होते. त्यानंतरचा महत्वाचा पॉइंट आहे, रतन टाटावर एकदा प्रश्न विचारला गेले आहेत, महत्वाचे व्यक्ती होते आणि भविष्यात याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. रतन टाटा. ठीक आहे. माझा रतन टाटा बद्दल जर बघितलं तर 9 ऑक्टोबर 2024 रोजी वयाच्या 86व्या वर्षी यांचं निधन झालं. 1991 ला जर पाहिलं, टाटा सन्सचे अध्यक्षपदी निवड झाली होती. टाटा इंडिका त्यांनी बनवली होती. त्यानंतर 2008 ला टाटा नॅनो त्यांनी बाजारात आणली. 2012 मध्ये टाटा समूहाचे ते चेअरमन पदाचा त्यांनी राजीनामा दिला, पण पुन्हा टाटा समूहाचे ते अध्यक्ष झाले 2016 ला. मग आता लक्षात घ्या, त्यांचे पुरस्कारावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला 2000 साली, पद्मविभूषण पुरस्कार मिळाला 2008 साली, महाराष्ट्र भूषण सुद्धा मिळालाय आणि पहिला महाराष्ट्र उद्योग रत्न सुद्धा पुरस्कार 2023 ला मिळालाय. त्यामुळे हे पुरस्कार महत्वाचे आहे रतन टाटा बद्दल, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, चला नेक्स्ट. चला, आता आपण काय करतोय, आपले प्रश्न आपण घेऊन येतोय. जे काही याच्या संदर्भातले प्रश्न आहेत, आता आपण जे काही टॉपिक बघितलेत, या टॉपिकच्या संदर्भातले प्रश्न आहेत, हे आपण प्रश्न बघतोय. ते महत्त्वाचे यासाठी आहे की आता आपण कंटेंट बघितलं, आता आपल्याला सराव करायचा आहे. तर आपण चला, आपण आजचा महत्त्वाचे जे काही एक साधारणतः 30-35 प्रश्न घेणार, त्यापैकी पहिला प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणाला 23व्या विधी आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आलेलं आहे? मगाशी यांच्याबद्दल आपण स्टेटमेंट बघितलं होतं. न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांना 23व्या
विधी आयोगाचे अध्यक्ष बनवले आहेत. त्यांचा 3 वर्ष कार्यकाळ असणार आहे या विधी आयोगाचा. चला नेक्स्ट. खालील माहितीचा विचार करून योग्य पर्याय निवडा असं म्हटलं आहे. खालील माहितीचा विचार करून योग्य पर्याय निवडा असं म्हटलेलं आहे. तर मित्रांनो, जानेवारी 2025 मध्ये डॉक्टर व्ही नारायण यांची इस्रोच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. हा सुद्धा मुद्दा आपण बघितला होता. एस सोमनाथ यांची त्यांनी जागा घेतली. सॉरी, एस सोमनाथ यांची जागा त्यांनी घेतली. डॉक्टर व्ही नारायण हे इस्रोचे 11वे अध्यक्ष आहे. आणि लक्षात घ्या, इस्रोची स्थापना ही 15 ऑगस्ट 1959 ला करण्यात आलेली आहे. तर 2 नंबरचा जो पर्याय आहेत ना, तर मित्रांनो 2 नंबरचा जो प्रश्न आहेत ना, याच्यातला 4 नंबरचा पर्याय ही 15 ऑगस्ट आहे, पण मात्र हे 1969 ला आहे. लक्षात असू द्या, 1959 ला नाही. त्याच्यामुळे 1, 2 आणि 3 म्हणजे पर्याय क्रमांक 1 बरोबर येतील. पर्याय क्रमांक काय, तर 1 बरोबर येतील. ठीक आहे. चला नेक्स्ट. मार्च 2025 मध्ये कॅनडाचे पंतप्रधान म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? ठीक आहे. याचं अचूक उत्तर तुम्हाला दिसतंय. मार्क कार्नी यांची कॅनडाचे पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली मार्च 2025 मध्ये. पुढचा प्रश्न, मार्च 2025 मध्ये कायदा आणि न्याय मंत्रालयाच्या कायदेशीर व्यवहार विभागाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात झाली? तर ते आहे अंजू राठी राणा, आणि या पहिल्याच महिला आहे. लक्षात असू द्या. ठीक आहे. इथं प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. पुढचं, खालील माहितीचा विचार करा, योग्य पर्याय निवडा. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी व्ही रामसुब्रमण्यन यांची नियुक्ती करण्यात आली. मानवाधिकार आयोगाचे ते 8वे अध्यक्ष होते आणि डिसेंबर 2027 पर्यंत त्यांचा कार्यकाळ असणार आहे. 5 नंबरचा हा प्रश्न आहे. तर मित्रांनो बघा, तुम्हाला इथं कुठेतरी फॅक्च्युअल 8वा दिसतंय, तर हे 8वे नाही आहे, तर हे 9वे अध्यक्ष आहे मानवाधिकार आयोगाचे, आणि डिसेंबर 27 पर्यंत त्यांचा कार्यकाळ असणार आहे. म्हणजे काय चुकलेला, योग्य निवडायचा आहे. ब चुकलं, अ आणि क उत्तर आहे. म्हणजे तुम्हाला पर्याय क्रमांक कोण दिसतोय, तर पर्याय क्रमांक 2 दिसतोय. लक्षात असू द्या. पुढचं त्यांच्यावरच प्रश्न आहे, खालील माहितीचा विचार करा व योग्य पर्याय निवडा. ठीक आहे. 6 नंबरचा प्रश्न व्यवस्थित नीट बघून घ्या. ठीक आहे. आता बघा, व्ही रामसुब्रमण्यम यांची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. मग अशी व्यवस्थित बघितलं आपण. हिमाचल प्रदेशचे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. क नंबरचं विधान आहे, मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आणि 19 ते 23 सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून त्यांनी काम केलं. मित्रांनो लक्षात घ्या, हिमाचल प्रदेशमध्ये उच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायाधीश होते, पण मात्र हा जो मद्रास उच्च न्यायालय याच्यामध्ये ते अतिरिक्त न्यायाधीश म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. मुख्य न्यायाधीश नाही आहे, अतिरिक्त न्यायाधीश आहे. त्याच्यामुळे क नंबरचं विधान चुकलेलं आहे. अ बरोबर आहे, ब बरोबर आहे आणि ड बरोबर आहे. अ ब ड म्हणजे पर्याय क्रमांक काय येईल, तर 3 आहे. अ ब ड फक्त बरोबर आहे. ठीक आहे. नेक्स्ट. जयंत नारळीकर यांचे नुकतंच निधन झालं. त्यांच्याबाबत अचूक विधान निवडा असं म्हणजे आपल्याला तुम्हाला योग्य विधान निवडायचं आहे. 7 नंबरचा प्रश्न तुम्हाला दिसतोय. 7 नंबरचं बघा, त्यांच्या 4 नगरातले माझे विश्व या मराठी आत्मचरित्राला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. हे विधान बरोबर आहे. आता इथं विचारलं की 93व्या अखिल भारतीय मराठी साहित्याला संमेलनाचे ते अध्यक्ष होते. तर हे 93 नाही आहे मित्रांनो, तर हे 94 आहे. आणि हे नाशिक येथे झालं होतं 2021 मध्ये. यस, लक्षात असू द्या. वयाच्या 88 वर्षी त्यांचं निधन झालं. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला अ आणि क विधान बरोबर आहे. तुम्हाला पर्याय क्रमांक काय येईल, तर पर्याय क्रमांक याचा 2 बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर 8 नंबरचा प्रश्न बघा. तुम्हाला 8 नंबरचा प्रश्न तुम्हाला जो दिसतोय हा अतिशय महत्वाचा आहे. 8 नंबरचा प्रश्न तुम्हाला दिसतोय बघा. डॉक्टर जयंत नारळीकर यांचं नुकतंच निधन झालं. खालीलपैकी कोणत्या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेले होते? तुम्हाला पद्मश्री, विभूषण, पद्मभूषण, महाराष्ट्र भूषण दिसत असेल, तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. म्हणजे त्यांना पद्मश्री नाही तर पद्मविभूषण, पद्मभूषण आणि महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते त्यांना, जयंत नारळीकर यांना. के कस्तुरी रंगन यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्याबाबत कोणते विधान योग्य आहे असं म्हटलेलं आहे? कस्तुरी रंगन.
9 नंबरचा प्रश्न आहे बघा, लक्षात घ्या. कस्तुरी रंगन. ते इस्रोचे माजी अध्यक्ष होते, बरोबर आहेत का? मगाशी आपण बघितलं होतं कंटेंट मध्ये. यस. 2003 ते 2009 राज्यसभा सदस्य सुद्धा राहिले होते. पद्मभूषण पद्मविभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. म्हणजे तिन्ही विधान जे आहे यांच्याबद्दल बरोबर आहे, अ ब क. तर याचं अचूक उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 2 याचं अचूक उत्तर येईल. ठीक आहे. आता भारत कुमार म्हणून ओळखले जाणारे एप्रिल 2025 मध्ये निधन पावलेले प्रसिद्ध अभिनेते खालीलपैकी कोण? तर याचं अचूक उत्तर येईल तुम्हाला मनोज कुमार. ठीक आहे. मनोज कुमार यांचा पहिला चित्रपट कुठला होता? त्यांची मुख्य भूमिका होती काच की गुडिया, आणि शेवटचा चित्रपट मैदानी जंग होता, लक्षात असू द्या. तर किंवा त्यांचे काही महत्त्वाचे चित्रपट आहेत ते सुद्धा तुम्ही करून ठेवणं तुम्हाला गरजेचं आहे. प्रसिद्ध अभिनेते मनोज कुमार यांचं निधन झालं. त्यांच्याबाबत योग्य पर्याय निवडा असं म्हटलेलं आहे. बघा, लक्षात घ्या. 11 नंबरचं उत्तर काय आहे मित्रांनो? एप्रिल 2025 मध्ये वयाच्या 87 वर्षी निधन झालं, बरोबर आहेत. काच की गुडिया मुख्य भूमिका असलेला पहिला चित्रपट. 2015चा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला आणि 2023चा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. आता ज्ञानपीठ पुरस्कार सहसा साहित्यकाला मिळतो, आणि हे कोण होते? हे चित्रपट म्हणजे अभिनेते होते. आणि दादासाहेब फाळके पुरस्कार अभिनेत्यांना मिळतो, म्हणजे यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला नाही. अ ब आणि क विधान तुम्हाला योग्य विचारलंय, म्हणजे पर्याय क्रमांक तुमचं काय येईल? तर 2 बरोबर येईल, अ ब आणि क. नवीन चावला यांचे नुकतेच निधन झाले. खालीलपैकी त्यांनी कोणते पद भूषवलेले होते म्हणते? तर ते भारताचे निवडणूक आयुक्त होते नवीन चावला. 16वे इथं मुख्य करावं लागेल. हा, ठीक आहे, मुख्यही करता येईल, किंवा पहिले निवडणूक आयुक्त होते आणि मग मुख्य निवडणूक आयुक्त झाले. तर 16वे हे मुख्य निवडणूक आयुक्त होते. डॉक्टर राजगोपाल चिदंबरम यांचे नुकतेच निधन झाले. खालीलपैकी ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? डॉक्टर राजगोपाल चिदंबरम हा 13 नंबरचा तुम्हाला प्रश्न दिसतोय. राजगोपाल चिदंबरम तर हे भौतिकशास्त्राशी संबंधित होते, लक्षात असू द्या. त्यानंतरचा 14 नंबरचा प्रश्न बघा. 14 नंबरचा प्रश्न काय म्हणतोय? मल्याळी लेखक M.T. वासुदेवन नायर यांचे नुकतेच निधन झाले. कोणत्या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं? तर याचं अचूक उत्तर सांगतो तुम्हाला. पद्मविभूषण, साहित्य अकादमी आणि काय ज्ञानपीठ. त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं नाही. त्यामुळे याचं उत्तर काय? तर पर्याय क्रमांक 2 याचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर 15 नंबरचा प्रश्न बघा. 15 नंबरचा प्रश्न काय म्हणते? 15 नंबर. चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचे नुकतेच निधन झाले. कोणत्या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं? त्याचं उत्तर आहे ब आणि ड, म्हणजे पर्याय क्रमांक 2. म्हणजे लक्षात घ्या, दादासाहेब फाळके पुरस्कार आणि पद्मभूषण पुरस्कार, लक्षात असू द्या. ओमप्रकाश चौटाला यांचे नुकतेच निधन झाले. ते कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री पद त्यांनी भूषवलं होतं? तर आपण बघितलं, ते हरियाणाचे मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री होते. माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्याबाबत अचूक विधान निवडा म्हणते. ते भारताचे 13वे पंतप्रधान होते, माहित आहे. पहिले शीख पंतप्रधान होते. RBIचे ते गव्हर्नर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे तो आपण बघितलं होतं. विद्यापीठ अनुदान आयोग, ज्याला आपण म्हणतो UGC, 1956 याची स्थापना होती. ठीक आहे. आणि मानवाधिकार आयोगाचे ते सदस्य राहिलेले आहेत. तर हे विधान चुकलेलं आहे. ते मानवाधिकार आयोगाचे सदस्य नव्हते. फक्त 3 स्टेटमेंट बरोबर आहे, अ ब क. तुम्हाला तर पर्याय क्रमांक 2 योग्य दिसेल. पर्याय क्रमांक 2. 18 नंबरचं स्टेटमेंट बघा. 18 नंबरचा प्रश्न बघा. 18 नंबरचं. ज्येष्ठ साहित्यिक नरेंद्र चपळगावकर यांचे नुकतेच निधन झाले. खालीलपैकी कोणत्या संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवलेले होते? अध्यक्षपद. तर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, मराठवाडा साहित्य संमेलन, जल साहित्य संमेलन. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक काय येईल? 2 येईल. फक्त अ ब आणि क बरोबर येईल. ठीक आहे. नेक्स्ट. अजय भूषण प्रसाद पांडे यांची कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे असं म्हटलंय? अजय भूषण प्रसाद पांडे. 19 नंबरचा प्रश्न दिसतोय. त्याचं अचूक उत्तर आहे आशियाई पायाभूत सुविधा बँक.
ठीक आहे, याचं अचूक उत्तर आहे अजय भूषण प्रसाद पांडे यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली. आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँक लक्षात असू द्या. ठीक आहे, चला 20 नंबरचा प्रश्न बघा. आता 20 नंबरचा प्रश्न पुन्हा आपल्याला कशाबद्दल आलेला आहे तर लक्षात असू द्या. 20 नंबरचा प्रश्न हा दिनेश माहेश्वरी यांच्याबद्दल आलेला आहे. आता हे स्टेटमेंट तुम्ही मागाशी बघितले नसतील, पण लक्षात घ्या, दिनेश माहेश्वरी 23वा कायदा आयोगाच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाली. या अगोदर त्यांनी कोणत्या उच्च न्यायालयामध्ये काम केलेलं आहे असं विचारलंय. तर याचं उत्तर आहे राजस्थान उच्च न्यायालयामध्ये काम केलेलं आहे, मेघालय उच्च न्यायालयामध्ये काम केलेलं आहे, मुंबई उच्च न्यायालयात त्यांनी काम केलं नाही. म्हणजे हा पर्याय बरोबर येणार नाही. क कुठं आहे तर क इथं आहे, क इथं आहे. म्हणजे अ आणि ब राहिले तर लक्षात घ्या क नंबरचं कोणत्या न्यायालयामध्ये काम केलं म्हणजे अ ब ड उत्तर येईल. तुम्हाला सांगतो पर्याय क्रमांक 3 बरोबर येईल, कारण का क इथं नाही आहे आणि क इथं नाही आहे. तर आपल्याला जास्तीत जास्त आपला अ ब ड याचं उत्तर येईल. ठीक आहे. राष्ट्रकुल महासचिव पदाची सूत्र स्वीकारणाऱ्या पहिल्या आफ्रिकन महिला कोण आहे तर याचं अचूक उत्तर आहे शार्ली बाचवे. ठीक आहे, ओके, चला यस. त्यानंतर बघा 22 नंबरचं जर बघितलं, 22 नंबरचा प्रश्न IOC आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या 10व्या अध्यक्षपदी कस्टी कॉव्हेंट्री यांची नियुक्ती करण्यात आली. कस्टी कॉव्हेंट्री IOCच्या अध्यक्षपदी भूषणारी पहिली आफ्रिकन महिला आहे. ठीक आहे, पहिली आफ्रिकन महिला आहे. आणि कस्टी कॉव्हेंट्री या झिम्बाब्वेच्या क्रीडा मंत्री आहेत असं म्हटलेलं आहे. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. हा स्टार पॉईंट करून ठेवा, HR प्रश्न येण्याची शक्यता आहे. मारुती चितमपल्ली यांच्याबाबत कोणती विधाने योग्य असं म्हटलेलं आहे. अरण्य ऋषी म्हणून त्यांची ओळख होती. नाशिक येथे झालेल्या पहिल्या पक्षी मित्र संमेलनाचे ते अध्यक्ष होते. साहित्य अकादमी पुरस्कार त्यांना मिळाला होता आणि 2025 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. 23 नंबरचं बघा, 23 नंबरचा विशेष असा आहे की क नंबर चुकलाय, त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला नाही. लक्षात असू द्या. अ ब आणि ड कुठे दिसतंय तुम्हाला, अ ब ड. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे मारुती चितमपल्ली यांच्याबद्दलचा. त्यानंतर 24 नंबर रॉचे नवे प्रमुख म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आपण मगाशीच बघितलं, पराग जैन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता निधन वार्ता संदर्भातला हा मनोज कुमार यांच्या संदर्भातला आहे. मनोज कुमार आता हे प्रसिद्ध अभिनेते होते. तसंच आता यांचं निधन हे एप्रिल 2025 मध्ये वयाच्या 87व्या वर्षी झालेलं आहे. आता जे काही महत्त्वाचे व्यक्ती आहे यांचं निधन वयाच्या कितव्या वर्षी झालं हे सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे, आता त्यांना ओळख किंवा ते लोकप्रिय भारत कुमार म्हणून ते चाहत्यांमध्ये किंवा त्यांचे जे फॅन्स होते यांच्यामध्ये ते भारत कुमार म्हणून काय होते तर ते चर्चेत होते. हा एक महत्त्वाचा मुद्दा त्यांच्याबद्दल. 1957चं हे जे वर्ष आहे त्यांच्या आयुष्यामधलं, 1957 मध्ये आलेल्या फॅशन हा चित्रपट स्टार करून ठेवचा. फॅशन या चित्रपटात त्यांनी छोटी भूमिका केली, एक लक्षात असू द्या. 1957 मध्ये आलेला फॅशन नावाचा चित्रपट. त्यानंतर मुख्य भूमिका म्हणजे त्यांचं मेन भूमिका जे त्याच्यामध्ये हिरोची म्हटल्या जाते, तर त्यांचा मुख्य भूमिका असलेला पहिला चित्रपट काच की गुडिया हा 1961 साली प्रकाशित झाला होता किंवा प्रदर्शित झालेला होता. लक्षात असू द्या. काच की गुडिया. आपण मनोज कुमार यांच्याबद्दल बघतो, जेव्हाही एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीचं निधन असेल, साहित्यिक असेल, अभिनेता असेल, त्यावर 100% आयोग काय करतो प्रश्न विचारतो. त्यामुळे हा मनोज कुमारचा टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे. पुढचं जर बघितलं तर त्यांचे काही गाजलेले चित्रपट आपण बघतोय. त्याच्यामध्ये रोटी कपडा आणि मकान हा एक महत्त्वाचा चित्रपट, हरियाली ओ रास्ता ओ कौन थी, त्यानंतर हिमालय की गोद में, उपकार, दो बहन, पत्थर के सनम, पूर्व और पश्चिम आणि क्रांती हे त्यांचे काही महत्त्वाचे गाजलेले चित्रपट होते. आत्ता जर लक्षात त्यांच्याबद्दल जर घेतला तर 1995 मध्ये प्रदर्शित झालेला मैदान ये जंग, आता लक्षात घ्या, मैदान ये जंग हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता. लक्षात असू द्या. 1995 मध्ये तो प्रकाशित झाला होता. मैदान ये जंग हा त्यांचा चित्रपट होता. पण त्यांना काही पुरस्कार मिळाले आहेत का रे, आपण हे बघणं गरजेचं आहे. आता पुरस्कार कुठले कुठले मिळालेत रे, तर ते पुरस्कारामध्ये पद्मश्री पुरस्कार तुम्हाला दिसतोय हा 1992 साली त्यांना देण्यात आला. भारत सरकारचा सर्वोच्च नागरीमध्ये हा 4थ्या क्रमांकाचा पुरस्कार येतो. तसंच दादासाहेब फाळके पुरस्कार 2015चा
ठीक आहे, हा 47वा क्रमांकाचा होता आणि 9 वेळा त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळालेले आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारतातील चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. आता मला कमेंट बॉक्समध्ये टाका या चित्रपटाची या दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात कधी झाली आणि याचं पहिलं विजेतं कोण होतं, मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकू शकता. ठीक आहे, चला त्यानंतर जर बघितलं तर महत्त्वाची एक व्यक्ती आहे ज्यांचा तुम्हाला इमेज दिसतंय ना रे, त्यांचं नाव आहे नरेंद्र चपळगावकर. अतिशय महत्त्वाची व्यक्ती आहे. येणाऱ्या भविष्यातले जे काही पेपर होणार आहेत ना त्यावर 100% यांच्यावर प्रश्न तुम्हाला दिसेल. ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी न्यायमूर्ती अशी त्यांची ओळख होती. तर ज्येष्ठ साहित्यिक हे जास्त त्यांची ओळख होती हे लक्षात असू द्या. यांचं जानेवारी 2025 मध्ये निधन झालं, लक्षात असू द्या. यांचा जन्म हा बीडमध्ये झाला होता आणि बीडमध्ये 1962 मध्ये त्यांनी वकिली करण्यास सुरू केली होती. म्हणजे वकिली ॲडव्होकेट होते ते, लक्षात असणं गरजेचं आहे. आणि बीड नगरपालिकेमध्ये ते सदस्यही राहिलेले आहे. हा पण एक स्टार पॉईंट व्यवस्थित करून ठेवा इथे. म्हणजे नरेंद्र चपळगावकर यांच्याबद्दल जर बघतोय ना मित्रांनो, तर लक्षात घ्या ते बीड नगरपालिकेचे सदस्यही होते, लक्षात असू द्या. मग आत्ता लक्षात घ्या 1990 ते 1999 या काळामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात न्यायमूर्ती होते. म्हणजे आता तुम्हाला माहित असेल उच्च न्यायालयाचे वेगवेगळे खंडपीठ आहे, त्यापैकी औरंगाबाद ज्याला आपण छत्रपती संभाजीनगर म्हणतो, या छत्रपती संभाजीनगरमध्ये ते या खंडपीठामध्ये न्यायमूर्ती होते. तसंच वर्धा, आता हा एक स्टार पॉईंट करून ठेवला, कारण काय इथं प्रश्न जास्त विचारण्याची शक्यता आहे की वर्धा येथे झालेल्या 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. कोण होते तर लक्षात घ्या, वर्धा येथे झालेल्या 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. हा पॉईंट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि खालील संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले आहे. व कोणकोणते संमेलन आहे की ज्यांचे अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं आहे. मग याच्यामध्ये माजलगाव येथे झालेल्या 2005 मध्ये 26व्या मराठवाडा साहित्य संमेलन याचे अध्यक्ष होते. तसंच 2012 मध्ये पुण्यातील 13वे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन, 2014 औरंगाबाद येथील 9वे जल साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवलेले आहे. म्हणजे 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. तसंच आपण इतर जे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते, म्हणजे इतर कोणत्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ते होते ते आपण बघतोय. ठीक आहे, मग आता त्यांना मिळालेले पुरस्कार जर बघू, पुरस्कारामध्ये आपल्याला दोन गोष्टी लक्षात येईल. मराठवाडा साहित्य परिषदेमार्फत यांना जीवन गौरव पुरस्कार मिळालेला आहे. काय मिळाला आहे तर जीवन गौरव पुरस्कार मिळालेला आहे. मग आता लक्षात घ्या, अखिल भारतीय साहित्य महामंडळाचा राम शेवाळकर स्मृती पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. कोणाचा? अखिल भारतीय साहित्य महामंडळाचा राम शेवाळकर स्मृती पुरस्कार सुद्धा नरेंद्र चपळगावकर यांना मिळाला आहे. हे 96व्या जो वर्धा येथे झालेलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन याचे ते अध्यक्ष होते. मग यांच्या काही ग्रंथसंपदा हे लक्षात घ्या, कारण की तुम्हाला जर प्रश्न असा आला की नरेंद्र चपळगावकर यांचं नुकतंच निधन झालं, खालीलपैकी त्यांनी कोणत्या कथा, कादंबऱ्या, ग्रंथसंपदांचं लिखाण केलं किंवा लेखन केलं असं जर प्रश्न विचारला तर या गोष्टी तुम्हाला याच्यातल्या माहीत पाहिजे. मी एक एक व्यवस्थित सांगतो. सावलीचा शोध, मनातली माणसं, आठवणीतले दिवस, कर्मयोगी संन्यासी, त्यानंतर जर बघितलं कायदा आणि माणूस, त्यांना समजून घेताना, महात्मा गांधी आणि भारतीय राज्यघटना, संघर्ष आणि शहाणपण, समाज आणि संस्कृती, संस्थांनी माणसं, लोकशाही आणि हुकुमशाही, हरवलेले स्नेहबंध, 3 न्यायमूर्ती आणि त्यांचा काळ, हे महत्त्वाचे त्यांचे काही गाजलेले म्हणजे त्यांचे ग्रंथसंपदा हे लक्षात असणं तुम्हाला गरजेचं आहे. ठीक आहे, पुढचं जर आपण बघितलं तर पुढचे एक अतिशय महत्त्वाचे व्यक्ती, त्यांचं नाव आहे फार फेमस, भारताचे जे पंतप्रधान झालेले त्यांच्यापैकी एक अतिशय महत्त्वाचे व्यक्ती डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालंय. आणि 100% सांगतो, जेव्हाही कोणत्या PM किंवा राष्ट्रपतीचं प्रेसिडेंटचं निधन होते ना, त्यावर आयोग 100% प्रश्न विचारतो. मग मनमोहन सिंगवर नेमका कुठला डाटा करणं गरजेचं आहे की ज्यावर प्रश्न विचारला जाईल. मग आता लक्षात घ्या, यांचा 1932 साली जन्म झालेला आहे मनमोहन सिंग यांचा, आणि निधन 26 डिसेंबर 2024 साली झालेलं आहे. लक्षात घ्या, 26 डिसेंबर 2024 ला, म्हणजे डिसेंबर 2024 ला निधन झालं. यांच्या शिक्षणाबाबत जर बघितलं तर यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठ जे आहे इथे अजून अर्थशास्त्रामध्ये डॉक्टरेट केलेलं आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठमधून अर्थशास्त्रात डॉक्टरेट केलं आहे. तसंच चंदीगड येथील पंजाब विद्यापीठातून त्यांनी BA आणि MA केलेलं आहे, लक्षात असू द्या, हे एक महत्त्वाचं आहे.
मग आता जीवन परिचय जर बघितला तर यांच्याबद्दल थोडक्यात जर बघितलं तर भारताचे ते पहिले शीख पंतप्रधान होते, हे लक्षात असू द्या. पहिले शीख पंतप्रधान कोण? डॉक्टर मनमोहन सिंग. मग आता 1966-69 हे त्यांच्या आयुष्यातल्या वर्षात, म्हणजे या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी संयुक्त राष्ट्रासाठी काम केलं, म्हणजे युनोसाठी काम केलं. लक्षात घ्या, युनायटेड नेशन. 3 वर्ष कोणते? 66-69, 1972 ते 74. तर म्हणजे हे 4 वर्षाचा हा जो कालावधी आहे याच्यामध्ये ते भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार होते. 1972 ते 76. पुढचं 1985 ते 87 हे जो 2 वर्षाचा कार्यकाळ दिसतोय याच्यामध्ये नियोजन आयोगाचे ते उपाध्यक्ष आहे, हे लक्षात येते. आता नियोजन आयोगाची जागा लक्षात जर बघितलं तर तुम्हाला आता जे नीती आयोग आहे त्यांनी घेतलेले लक्षात असू दे. 1982 ते 85 जर लक्षात बघितलं तर भारतीय रिझर्व्ह बँकेचे 15वे गव्हर्नर, म्हणजे आरबीआयचे ते गव्हर्नर होते. आलं का लक्षात? आरबीआयचे ते गव्हर्नर सुद्धा राहिलेले आहे, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष होय, त्यानंतर युनो मध्ये त्यांनी काम केलेलं आहे, तसंच भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार सुद्धा ते राहिलेलं आहे, हे लक्षात असणं गरजेचं आहे. मग यानंतर जर बघितलं 1991 मध्ये विद्यापीठ अनुदान आयोग, ज्याला आपण युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन म्हणतो, म्हणजे UGC, या UGC सुद्धा ते अध्यक्ष राहिलेले आहेत. आणि UGCची स्थापना 1956 ला करण्यात आली आहे. मित्रांनो, बरेच वेळा हा प्रश्न विचारला गेलेला आहे, वर्ग 3 ला MPSC ने सुद्धा विचारलेला आहे. 1991 ते 19 हे आसाम राज्यसभेतून, आसाममधून राज्यसभा सदस्य राहिलेले आहे. कुठून? तर आसाममधून राज्यसभा सदस्य. त्यानंतर 2019 ते 2024 दरम्यान राजस्थान मधून राज्यसभा सदस्य राहिलेले आहे. तर मला वाटते इथं स्टार पॉईंट तुम्ही करून ठेवा तुमच्या नोट्समध्ये, कारण की इथे भविष्यात प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके. मग आता 1991 ते 96 दरम्यान ते भारताचे 22वे अर्थमंत्री होते. हा एक सुद्धा स्टार पॉईंट करा. अर्थमंत्री राहिलेले आहेत, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष आहे, आरबीआयचे गव्हर्नर आहे, पंतप्रधान आहे. ओके. राज्यसभेचे 10वे विरोधी पक्षनेते, हा एक स्टार पॉईंट. भारताचे 13वे पंतप्रधान, हा एक क्रमांक लक्षात घ्या. भारताचे 13व्या नंबरचे PM लक्षात असू द्या. 2009 मध्ये ते ब्रिक्सचे सहसंस्थापक होते. मग आता त्यांना त्यांचा कोणते पुरस्कार देऊन त्यांचा गौरव नेमका करण्यात आलेला आहे. हे पुरस्कार आपण जर बघितले तर पद्मविभूषण 1987 लक्षात असू द्या. ऑर्डर ऑफ किंग अब्दुल्लाजीज हा सौदी अरबचा पुरस्कार त्यांना मिळाला. ऑर्डर ऑफ पाऊल आणि फ्लॉवर जपानचा पुरस्कार आहे. आणि लोकमान्य टिळक पुरस्कार त्यांना देण्यात आला 1997 ला. हे लक्षात असणं गरजेचं आहे, कारण की यावर सुद्धा समजा एखादा स्टेटमेंट टाकलं तर प्रश्न विचारला, म्हणजे 4 लाईनचा स्टेटमेंट जर आलं ना तर एक तरी इथलं कुठेतरी दिसतील. आणि जे स्टार पॉईंट करून ठेवलेले आहेत ना, लक्षात असू द्या, 100% प्रश्न तिथेच विचारणार. मग आता बघा, पुढची जी व्यक्ती आहे ज्याचं नाव तुम्हाला दिसतंय, मायाधर राऊत ही व्यक्ती आहे. या व्यक्तीची नेमकी काय ओळख आहे तर आपण बघूया. त्यांची ओळख नेमकी काय? ओडिसी नृत्याचे जनक. ओडिसी नृत्याचे जनक, जे नृत्य असते, डान्स असतो इंग्लिशमध्ये, त्या ओडिसी नृत्याचे जनक त्यांना ओळखले जात होतं, मायाधर राऊत त्यांना. यांचं फेब्रुवारी 2025 मध्ये वयाच्या 92व्या वर्षी दिल्ली येथे निधन झालं. आणि 1944 मध्ये राऊत हे गोटीपुवा नृत्य रंगमंचावर सादर करणारे पहिली व्यक्ती होते, हे लक्षात असू द्या. तसंच यांचे काही पुरस्कार आणि सन्मान जर बघितले, ओरिसा संगीत नाटक अकादमी पुरस्कार, तसंच साहित्य कला परिषद पुरस्कार, संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि राजीव गांधी सद्भावना पुरस्कार. तर मी हे 2 पुरस्कार थोडे स्टार पॉईंट करून ठेवतो, म्हणजे रिव्हिजनला जाताना हे असू द्या तुमच्याकडे, तुम्हाला लक्षात असणं पाहिजे. हे ओडिसा नृत्याचे जनक होते, हे लक्षात घ्या. ठीक आहे. मायाधर राऊत यांच्याबद्दल आपण बघत होतो. ओके. पुढचं जे व्यक्ती किंवा त्यांचा फोटो तुम्हाला मागे दिसत असेल तर यांचं नाव आहे झाकीर हुसेन. आपण झाकीर हुसेन यांच्याबाबत बघतोय. हे प्रख्यात तबलावादक आणि संगीतकार म्हणून यांची ओळख होती, झाकीर हुसेन यांची. यांचा जन्म 1951 ला झाला होता आणि जे निधन झालेलं आहे डिसेंबर 2024 मध्ये अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथे वयाच्या 73व्या वर्षी. ओके. मग आता त्यांना एक फुफ्फुसाचा एक रोग झालेला होता, त्या आजारामुळे त्यांचं निधन झालेलं आहे, लक्षात असू द्या. त्यानंतर जीवन परिचय जर बघितला, जीवन परिचयामध्ये त्यांच्या महत्त्वाची माहिती, तर सेंट मायकल हायस्कूल माहीम इथे त्यांचं शिक्षण झालं. तसंच बघितलं तर मुंबईच्या सेंट झेवियर कॉलेजमधून पदवी प्राप्त केली आणि वॉशिंग्टन इथून विद्यापीठात संगीत विषयात त्यांनी डॉक्टरेट केलं, हे लक्षात असू द्या.
आणि झाकीर हुसेन हे तबला वादनाच्या 6 शाळांपैकी एक म्हणजे पंजाब घराण्याचे ते तबला वादक होते. पंजाब घराण्याचे ते तबला वादक होते, लक्षात असू द्या. आणि हुसेन यांचे पहिले अल्बम जर बघितलं तर थोडं लक्षात असू द्या, हुसेन यांनी जॉर्ज हॅरिसनच्या लिव्हिंग इन द मटेरियल वर्ल्ड 1973 आणि जॉन हँडीचा हार्ड वर्क 1973 अल्बमसाठी तबला वादन केले. आता पुढचं जर बघितलं यांचं पुरस्कार आणि सन्मानामध्ये थोडक्यात जर बघितलं तर जे 4 महत्वाचे सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे त्यापैकी भारतरत्न जर सोडलं तर हे तिन्ही पुरस्कार त्यांना भेटलेले आहे. लक्षात घ्या, इथे असं स्टार पॉईंट करून ठेवलं. तिन्ही पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण हे तिन्ही पुरस्कार त्यांना सर्वोच्च नागरी पुरस्कारापैकी मिळालेले आहे. मग संगीत नाटक अकादमी पुरस्कार असो की संगीत अकादमी फेलोशिप पुरस्कार असो हे सुद्धा त्यांना मिळालेले आहे. ओके, त्यानंतर बघा आता त्यांना एक मध्य प्रदेश सरकारचा कालिदास सन्मान आणि मुंबई विद्यापीठाची मानद डॉक्टरेट पदवी मिळाली आणि 2000 लक्षात घ्या हे ग्रॅमी पुरस्कार भेटले 2024 मध्ये त्यांना. लक्षात असू द्या कोणता कोणता अल्बम आहे हे PDF मी आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकलात, तर व्यवस्थित हे जे आहे ना हे व्यवस्थित तुम्ही बघून जाल फक्त, ठीक आहे. SM कृष्णा, आता SM कृष्णा बघा यांचं निधन हे डिसेंबर 24 मध्ये झालेलं आहे. यांच्याबद्दल डिटेल यांचं जीवन परिचय बघून घेऊया. 1962च्या विधानसभा निवडणूकमध्ये मद्दूर मतदारसंघातून अपक्ष विजयी झाले. 1968 ते 72 लोकसभा सदस्य राहिलेले आहेत. 1972 ते 77 कर्नाटक विधान परिषदेचे सदस्य. 1983-85 उद्योग राज्यमंत्री तथा अर्थ राज्यमंत्री, कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष आणि 1992 मध्ये कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि 1996 ते 99 मध्ये राज्यसभा सदस्य राहिलेले आहे. आता महत्वाचं म्हणजे इथं थोडं स्टार पॉईंट करायचं, कर्नाटकचे हे 10वे मुख्यमंत्री होते SM कृष्णा आणि महाराष्ट्राचे 18वे राज्यपाल हे 2004 ते 8 या कालावधीमध्ये होते. मग आता 2009 आणि 2012चा विचार केला तर ते परराष्ट्र मंत्री होते आणि 2017 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पुरस्काराचा विचार केला तर पद्मभूषण पुरस्कार त्यांना 2023 साली देण्यात आलेला होता. यांचं नाव आपण बघतोय SM कृष्णा. ओके, चला पुढची जी व्यक्ती आहे निधन वार्ता संदर्भात त्यांचं नाव आहे रमाकांत रथ. रमाकांत रथ त्यांचं नाव आहे. आता लक्षात घ्या, प्रसिद्ध ओडिया कवी तसेच माजी IAS अधिकारी. आता यांचा जन्म जर पाहिला हे डिसेंबर 34 ला कटक येथे जन्म झाला आणि 2025 भुवनेश्वर येथे त्यांचं निधन झालं. तसंच 1957 मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत ते रुजू झाले रमाकांत रथ. 1993 ते 98 जर वर्ष बघितलं तर केंद्रीय साहित्य अकादमीचे उपाध्यक्ष होते आणि 98 ते 3 पर्यंत ते केंद्रीय साहित्य अकादमीचे ते अध्यक्ष राहिलेले आहेत. मग आता बघा 1992 मध्ये ओडिसाचे मुख्य सचिव म्हणून त्यांनी निवृत्ती घेतली. ठीक आहे, रमाकांत रथ लक्षात असू द्या. मग आता रमाकांत रथ ओडिया कवी सुद्धा होते, तर यांचे काही प्रमुख कविता संग्रह तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. तर याच्यामध्ये अनेक कोठारी, केते दिन, रसचरित्र अंधार, श्रीराधा, श्रेष्ठ कविता, सप्तम ऋतू हे लक्षात असणं तुम्हाला गरजेचं आहे. त्यांना मिळालेले पुरस्कार जर बघितले आपण तर साहित्य अकादमी पुरस्कार 1977चा, साहित्य अकादमी फेलोशिप 2009 आणि पद्मभूषण पुरस्कार 2006चा त्यांना मिळालेला आहे. हे लक्षात असणं गरजेचं आहे. अतिशय महत्वाचा मित्रांनो, व्यवस्थित करून जा यांच्याबद्दल. ठीक आहे, पुढची जी व्यक्ती तुम्हाला दिसते माजी मुख्य निवडणूक आयुक्त नवीन चावला यांच्याबद्दल आहे. यांचं निधन झालेलं आहे. तर लक्षात घ्या, फेब्रुवारी 2025 नवी दिल्ली इथं निधन. 1969च्या कॅडरचे IAS अधिकारी लक्षात असू द्या. 1969च्या कॅडरचे IAS अधिकारी आणि दिल्ली विद्युत मंडळाचे पहिले अध्यक्ष ते लक्षात असू द्या. दिल्ली विद्युत मंडळ जे आहे ना या मंडळाचे पहिले अध्यक्ष ते होते, हे लक्षात असणं गरजेचं आहे. आणि 2005 ते 2009 भारताचे निवडणूक आयुक्त आणि 2009 ते 10 भारताचे 16वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून त्यांनी काम पाहिलेलं होतं. पहिले निवडणूक आयोगामध्ये ते निवडणूक आयुक्त म्हणून 2005 ला आले आणि 9 आणि 10 म्हणजे साधारणतः 1 वर्षाच्या कालावधीमध्ये ते 16वे मुख्य निवडणूक आयुक्त होते आपल्या भारताच्या निवडणूक आयोगाचे. लक्षात असू द्या. पुढची जी इमेज तुम्हाला दिसते, जी व्यक्ती तुम्हाला दिसते, ज्यांचं नाव तुम्ही बघताय प्रितीश नंदी हे त्यांचं नाव आहे. प्रितीश नंदी यांचा जे निधन झालं हे जानेवारी 2025 मध्ये झालं. यांची जर थोडक्यात ओळख बघितली तर हे भारतीय कवी, पत्रकार आणि राजकारणी सुद्धा होते. जानेवारी 2025 मध्ये मुंबईला निधन आहे. महाराष्ट्रातून ते राज्यसभेवर खासदार होते. त्यांनी मेनका गांधी सोबत पीपल्स फॉर ॲनिमल्स ही भारतातली पहिली प्राणी हक्क स्वयंसेवी संस्था स्थापन केली. तर हा एक स्टार पॉईंट करून ठेवता त्यांच्याबद्दलचा. ठीक आहे,
त्यानंतर प्यार के साइड इफेक्ट, सूर, काटे, झंकार, बिट्स, मीराबाई, नॉट आउट. त्यानंतर अशा अनेक चित्रपटांची निर्मिती सुद्धा केलेली आहे त्यांनी, म्हणजे चित्रपट निर्मिती सुद्धा त्यांनी केलेली आहे. पहिला कविता संग्रह ऑफ गॉड्स अँड ओलिव्ह हा 1967 मध्ये आलेला होता, लक्षात असू द्या. पण त्यांचे काही पुरस्कार सुद्धा आहे लक्षात आहे, पद्मश्री आणि आंतरराष्ट्रीय मानवतावादी पुरस्कार 2012 साली त्यांना मिळालेला आहे. ठीक आहे. त्यानंतरची व्यक्ती आहे डॉक्टर राजगोपाल चिदंबरम, लक्षात असू द्या. राजगोपाल चिदंबरम निधन झालं यांचं जानेवारी 2025 मध्ये. यांची जी ओळख होती हे ज्येष्ठ भौतिक शास्त्रज्ञ म्हणून यांची ओळख होती. आणि तसंच 1962 मध्ये भाभा अणुसंधान केंद्रामध्ये ते रुजू झाले. 1990 आणि 93च्या वर्ष भाभा अनुसंधान केंद्र म्हणजे बारचे संचालक ते होते. त्यानंतर 1993 ते 2000 अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष ते होते, लक्षात असू द्या. आणि भारताने 1974 मध्ये केलेल्या पहिल्या अणुचाचणीत त्यांची महत्वाची भूमिका होती, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. त्यांना काही पुरस्कार मिळालाय हे आपण बघूया. पद्मश्री, पद्मभूषण, लोकमान्य टिळक पुरस्कार, तसंच भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीकडून सी.व्ही. रमन पुरस्कार 2013 साली त्यांना मिळाला. यांचं नाव बघतो डॉक्टर राजगोपाल चिदंबरम. ठीक आहे. हे ज्येष्ठ, लक्षात घ्या, यांचं ओळख भौतिक शास्त्रज्ञ होते, हे लक्षात असू द्या. त्यानंतर पुढे बघा, एम.टी. वासुदेवन नायर यांच्याबद्दल बघतोय. यांचं डिसेंबर 2024 मध्ये केरळ इथे निधन झालं. यांची ओळख जर पाहिली तर मल्याळी लेखक आणि दिग्दर्शक ते होते. मल्याळी लेखक आणि दिग्दर्शक ते होते. यांचं नाव आहे एम.टी. वासुदेवन नायर. ठीक आहे. मग आता त्यांना मिळालेले जर काही पुरस्कार जर बघितले तर 1995 मध्ये त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार, 2005 पद्मभूषण, 2013 साहित्य अकादमी फेलोशिप, 2025 मध्ये पद्मभूषण पुरस्कार त्यांना मरणोत्तर देण्यात आला, लक्षात असू द्या. मरणोत्तर देण्यात आलेला आहे, हे लक्षात असणं गरजेचं आहे. यानंतर पुढचे जे व्यक्ती आहे त्यांचं नाव तुम्हाला दिसतंय श्याम बेनेगल. यांचं निधन झालं डिसेंबर 2024 ला मुंबईला. यांची ओळख जर बघितली हे चित्रपट दिग्दर्शक होते. त्यांना मिळालेले काही पुरस्कार जर बघितले आपण तर दादासाहेब फाळके पुरस्कार 2005, पद्मश्री 1976, पद्मभूषण 1991 आणि दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपटाचं नाव त्यांचं अंकुर, हे लक्षात असलं पाहिजे. आणि प्रमुख चित्रपट जर बघितले तर निशांत, मंथन, भूमिका, जुनून, त्रिकाल आणि सरदारी बेगम हे त्यांची काही प्रमुख चित्रपट होते, लक्षात असू द्या. हे त्यांची ओळख जर बघितली चित्रपट दिग्दर्शक म्हणून त्यांची ओळख होती श्याम बेनेगल, हे लक्षात असू द्या. माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला, जे त्यांची इमेज तुम्हाला दिसते, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री होते ओम प्रकाश चौटाला. निधन 20 डिसेंबर 2024 ला गुरुग्राम हरियाणा इथे झालेला आहे. आणि लक्षात असू द्या, राजकीय पक्ष जर बघितला तर इंडियन नॅशनल लोकदल हा त्यांचा राष्ट्रीय पक्ष होता. 2001 ते 24 पर्यंत ते या दलाचे अध्यक्ष होते. आणि हरियाणा विधानसभेचे विरोधी पक्षनेते सुद्धा त्यांनी भूषवलेलं आहे पद 2005 ते 2014. आणि त्यांनी विक्रमी 5 वेळा हरियाणाचे मुख्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे. चौटाला हे 6 वेळा आमदार आणि एलनाबाद मतदारसंघातून 1970 मध्ये सर्वप्रथम ते निवडून आले, हे लक्षात असू द्या. बस, एखाद्या मुख्यमंत्र्याचं जर सहसा निधन झालं असेल तर त्यावर प्रश्न असतो. त्यामुळे जे काही यांच्याबद्दल मला डिटेल माहिती वाटत होती ती मी ती सगळी दिलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर आता पुढचे जे काही टॉपिक आहे हे नियुक्तीच्या संदर्भातले आहे. तसंच RBIचे नवे गव्हर्नर म्हणून संजय मल्होत्रा यांची नियुक्ती झाली. आता संजय मल्होत्रा बघितले तर हे RBIचे 26वे गव्हर्नर होते, लक्षात घ्या. RBIचे 26वे गव्हर्नर. तसंच 11 डिसेंबर 2024 पासून पुढील 3 वर्षासाठी यांचा कार्यकाळ असणार आहे. यांच्या अगोदर शक्तिकांत दास हे गव्हर्नर होते. आता शक्तिकांत दास हे कितवे असतील मग? हे 25वे, कारण की हे कितवे आहे? 26वे संजय मल्होत्रा. संजय मल्होत्रा बद्दल जीवन परिचय जर बघितला तर शिक्षण IIT कानपूरमधून अभियांत्रिकी पदवी, प्रिस्टन विद्यापीठातून अमेरिकामधून पब्लिक पॉलिसी विषयामध्ये पदव्युत्तर पदवी आणि 1990च्या बॅचचे राजस्थान कॅडरचे IAS अधिकारी, हे एक महत्त्वाचं आहे. आणि जर पाहिलं 2020-21 मध्ये ऊर्जा मंत्रालयात अतिरिक्त सचिव म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. तसंच 26वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती झालेली आहे. फेब्रुवारी 2025 रोजी त्यांचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती केली. फेब्रुवारी 2025 मध्ये 29 पर्यंत त्यांचा कार्यकाळ असणार, म्हणजे 25 आणि 4 29. त्यानंतर बघा यांचा जीवन परिचय पाहिला तर 88च्या बॅचचे केरळ कॅडरचे अधिकारी, सिव्हिल इंजिनिअरिंग केले त्याने BTech मध्ये. आणि 2024 मध्ये निवडणूक आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. ठीक आहे. पुढे जर बघितलं अंजू राठी राणा यांच्याबद्दल जर बघितलं,
मार्च 2025 मध्ये कायदा आणि न्याय मंत्रालयाच्या कायदेशीर व्यवहार आणि विभागाच्या सचिवपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांचा कार्यकाळ पुढील 2 वर्षाचा असणार आहे. मात्र त्या कायदा सचिव बनणाऱ्या देशातल्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत, हे लक्षात असू द्या. देशातली पहिली महिला ठरलेली आहे अंजू राठी राणा. कायदा आणि न्याय मंत्रालयाच्या कायदेशीर व्यवहाराच्या सचिव विभागाच्या सचिवपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अंजू राठी राणा. त्यानंतर न्यायमूर्ती आराधे हे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनलेले आहे आणि हे 48व्या क्रमांकाचे मुख्य न्यायाधीश आहे. जानेवारी 2025 मध्ये शपथ घेतली. त्यांचा जीवन परिचय जर बघितला तर त्यांनी 88 मध्ये वकील म्हणून नोंदणी केली. तसंच आता बघा, मध्य प्रदेशमध्ये 2009 ते 2016 मध्य प्रदेश उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून काम. 2016 ते 18 जम्मू काश्मीर उच्च न्यायालयात न्यायाधीश, हे लक्षात असू द्या. 18 ते 23 मध्ये कर्नाटक उच्च न्यायालयात न्यायाधीश. तसंच 2023 ते 25 न्यायाधीश, पण कोणते? मुख्य न्यायाधीश तेलंगणा. म्हणजे मध्य प्रदेश, जम्मू काश्मीर, कर्नाटकमध्ये फक्त न्यायाधीश आणि तेलंगणाचा विचार केला तर मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांनी काम केलं. तर इथं तुम्हाला थोडा आयोग जर प्रश्न यांच्यावर आला तर इथं फसवू शकतो. तर हे लक्षात घ्या, हा कंटेंट नेमका व्यवस्थित करून जाणं गरजेचं आहे. दिनेश वाघमारे राज्य निवडणूक आयुक्त, ठीक आहे, हे 7वे निवडणूक आयुक्त आहे महाराष्ट्राचे. ठीक आहे, याच्या अगोदर कोण होतं तर लक्षात घ्या, यांच्या अगोदर जर UPS मदान होते, लक्षात असू 6व्या नंबरला, हे 7व्या क्रमांकाचे आहे. 26 एप्रिल 1994 महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना झाली होती आणि आता 7 आहे टोटल. त्यापैकी एकच महिला, जिचं नाव आहे नीला सत्यनारायण, एकमेव महिला राज्य निवडणूक आयुक्त बनलेली आहे आतापर्यंत. यानंतर पाहिलं तर मार्क कार्नी कॅनडाचे नवे पंतप्रधान झालेले आहेत. भविष्यात काय होते असे सहसा प्रश्न विचारत नाही, पण भले बुटके कधी जर वन लाइनरमध्ये विचारलं तर आपलं बरेचदा आपण काय करतो, इतर देशाचे काही करत नाही सहसा. तर त्याच्यामुळे लक्षात असू द्या, मार्क कार्नी हे कॅनडाचे नवे पंतप्रधान झालेले आहे. बघा,